मॅडम माझा आवाज येतो ना? ओके. अ, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शासनाच्या विविध योजना व उपक्रम याची माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने ऑनलाईन मार्गदर्शन सत्र राबविण्याची संकल्पना मांडणाऱ्या या विभागाच्या आदरणीय सन्माननीय उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे मॅडम, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग कार्यालयातील सर्व सन्माननीय उपायुक्त, सर्व जिल्ह्यांचे सन्माननीय सहाय्यक आयुक्त, उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, मान्यवर वक्ते आणि उपस्थित सर्व सहभागी मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक आहे असे विविध ठिकाणाहून सहभागी झालेले माझे सर्व शेतकरी बांधव यांचे मी या ऑनलाईन सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयामार्फत आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी ऑनलाईन सत्रांचे मार्गदर्शन करत असतो. आपण सोमवारी कार्यालयीन विषय तर शुक्रवारी विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ तसेच वक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मार्गदर्शन सत्र आयोजित करत असतो. मित्रांनो, आजच्या सत्राचा विषय आहे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर. हा कार्यक्रम विशेषतः शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचा आहे, कारण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक उत्पादनक्षम, कमी खर्चिक आणि शाश्वत करण्याचा मार्ग या सत्रातून स्पष्ट होणार आहे. आजच्या या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून आपल्याला माननीय श्री डॉक्टर गजेंद्र जगताप सर हे लाभले आहेत. सरांचे ओळख करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे की डॉक्टर गजेंद्र जगताप सर हे कृषी क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवी, संशोधन प्रधान आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व आहेत. सर सध्या उपसंचालक संशोधन पिके तसेच प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र या पदावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत. डॉक्टर गजेंद्र जगताप सर हे कृषी सरांना वनस्पती व रोगशास्त्र या विषयात त्यांनी BSc, MSc आणि PhD पदवी संपादन केलेली असून त्यांना अमेरिका येथील टेक्सास A&M युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलियातील RMIT युनिव्हर्सिटी येथे पोस्ट डॉक्टरल फेलोशिप करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरांनी आपली छाप उमटवली आहे. सरांना अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातील तब्बल 25 वर्षांचा समृद्ध असा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी आणि PhD देखील पूर्ण केली आहे. सरांनी संशोधन क्षेत्रात 80हून अधिक संशोधन परलेख, 50 लोकप्रिय लेख तसेच अनेक पुस्तके व प्रकरणे प्रकाशित केली आहेत. जैविक कीड नियंत्रण, मृदा सूक्ष्मजीव आणि वनस्पती रोग व्यवस्थापन या क्षेत्रात सरांचे मोलाचे असे योगदान आहे. शेतीतील शाश्वत विकासासाठी त्यांनी अनेक कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत. तसेच त्यांना नॉर्मन बॉरलॉग इंटरनॅशनल फेलोशिप, इंडियावर रिसर्च फेलोशिप ऑस्ट्रेलिया तसेच अनेक राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहेत. अशा या बहुआयामी, संशोधनशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया. सरांचे स्वागत करताना म्हणावेसे वाटते, ज्ञानाचा दीप तेवत ठेवणारे, संशोधनाची वाट उजळणारे, शेतीला विज्ञानाची जोड देणारे, प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे, कष्ट, ज्ञान आणि संशोधनाची सांगड घालून यशाची उंच भरारी घेणारे, विद्यार्थ्यांना दिशा देणारे असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानाची पेरणी व्हावी, तंत्रज्ञानाच्या साथीने शेती समृद्ध व्हावी, या भूमीत नवे विचार रुजावेत. ज्ञानाचा दीप ज्यांनी अखंडित प्रज्वलित ठेवला, संशोधनातून शेतीला नवा मार्ग दाखवला, असे डॉक्टर गजेंद्र जगताप सर यांचे मी या विभागाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामागे एक दूरदृष्टी, एक सकारात्मक विचार आणि शेतकरी बांधवांच्या भविष्याची काळजी दडलेली आहे. विचार मोठा असेल तर दिशा आपोआप मिळते आणि संकल्पना प्रभावी असेल तर यश नक्कीच मिळते. अशाच दूरदृष्टीतून जन्माला आलेले हे मार्गदर्शन सत्र आपल्या विभागाच्या माननीय उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे मॅडम यांची ही सुंदर संकल्पना आहे. सन्माननीय उपायुक्त विद्या शितोळे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे प्रास्ताविक करावे व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज आपण कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागीय मुख्यालय छत्रपती संभाजीनगर
यांकडून जे आपण ऑनलाईन सत्र दर शुक्रवारी आयोजित करतो. हे ऑनलाईन सत्र वेगवेगळ्या विषयांवर होत असतं आणि आज या ऑनलाईन सत्राचा 11वा भाग किंवा 11वं पुष्प आपण गुंफत आहोत. आणि या पुष्पाच्या निमित्ताने आपल्याला हा विषय मिळालेला आहे, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. एआयचा वापर जर आपण पाहिला तर आज आपल्या सर्व क्षेत्रामध्ये एआयचा वापर किंवा शिरकाव होत असताना पाहतो. कृषी क्षेत्र देखील त्याला अपवाद नाहीये. आणि यासाठी आपल्याला शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआयचा वापर हा विषय घेऊन आज आपण ऑनलाईन सत्राचे आयोजन केलेले आहे. आणि या ऑनलाईन सत्रासाठी मोठ्या प्रमाणावर जे आज ऑनलाईन उपस्थित असलेले माझ्या विभागातील व इतर विभागातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी, त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त, आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे जे इच्छुक आहेत असे सर्व शेतकरी बांधव, हे सर्व ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपल्याला जे उपस्थित आहे त्या सर्वांचे मी स्वागत करते. आणि शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआयचा वापर यासाठी आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत त्या वक्त्यांचा परिचय आत्ताच अटकळ सरांनी करून दिला आहे. फार मोठा परिचय आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर गजेंद्र जगताप. ते सध्या उपसंचालक संशोधन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत. आणि सर्वप्रथम मी माननीय कुलगुरू इंद्रमणी सरांचे देखील आभार मानते, कारण आम्हाला हा विषय घ्यायचा होता आणि त्याच्यातला तज्ज्ञ आम्हाला उपलब्ध करून देण्याबद्दल जे विशेष प्रयत्न किंवा जी आज त्यांच्याकडे महत्वाची कॉन्फरन्स होणार होती, त्या कॉन्फरन्समधनं देखील आपल्या ह्या ऑनलाईन सत्रासाठी त्यांना जी सूट दिलेली आहे त्यासाठी डॉक्टर इंद्रमणी साहेबांचे मी आमच्या विभागाच्या वतीने व वैयक्तिक देखील आभार मानते. आणि डॉक्टर गजेंद्र जगताप सरांचे देखील मी स्वागत करते. आणि आम्ही इच्छुक आहोत सर की याचा वापर ह्या कृषी क्षेत्रामध्ये कसा होतो. आणि आज आपण पाहिलं तर भारत हा देश कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. साधारण 52% जास्त लोक आज कृषीवर आधारित आहेत. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर कृषीमध्ये हवामानाचा जो बदल आहे, हवामान बदल असेल, पिकांवर पडणारे वेगवेगळे रोग आहेत, वेगवेगळे किडी आहेत, तर त्याचं आपल्याला सर्वप्रथम या बाबतीमध्ये सतर्कता येण्यासाठी किंवा आपण त्या बाबतीमध्ये एआयचा वापर कसा करू शकतो आणि आपली शेती जास्तीत जास्त उत्पादन देणारी कशी होईल आणि यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण एआयचा वापर कसा करू शकतो हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही इच्छुक आहोत. आणि जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची पुढची धुरा अटकळ सर आपल्याकडे सोपवत आहेत आणि इथे मी 2 शब्द माझे थांबवत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. मित्रांनो, आपण आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आजचे मान्यवर वक्ते डॉक्टर गजेंद्र जगताप सर यांना मी विनंती करतो की त्यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर आपले मार्गदर्शन सत्र सुरू करावे. नमस्कार सर, माझा आवाज येतोय सर? येस सर, येस. आणि स्क्रीन विजिबल दिसते सर? येस सर, येस. अच्छा. तर नमस्कार सर आणि धन्यवाद श्रीमती विद्या शितोळे मॅडम, उपायुक्त कौशल विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर व इतर सर्व मान्यवर या विभागातील. सर्वप्रथम माझं ओळख करून दिल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा अत्यंत आभारी आहे. आणि हा जो विषय मला दिलाय तो फार महत्त्वाचा विषय आहे, कारण आम्ही आता कृषी विद्यापीठ, आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत आणि कृषी विभाग आणि महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद पुणे याच्या अंतर्गत आपल्याकडे कृषी विभागामध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्ताराचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतो. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी हे एक असं अग्रगण्य विद्यापीठ कृषी क्षेत्रातलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये आम्ही काय काम करतोय तर हे आम्हाला आमचं शोकेसिंग करण्याची जी संधी आम्हाला आपण दिलीत त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की माझे स्लाइड मूव्ह होत आहेत का? नाही सर, नाही आहे. नेक्स्ट पेज का सर? एक मिनिट. मी परत अनशेअर करून शेअर करतो. येस सर, येस.
येस सर, नाव येस येस दिसते. ओके, एक सेकंड. हा, मला वाटतं आता व्यवस्थित दिसतंय ना स्लाइड पूर्णपणे? येस सर, येस. येस, ओके. तर आपण आता आपला विषय, मुख्य विषय सुरू करूया, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. तर भारत हा आपण पाहतोय की हा कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र जर कृषी क्षेत्राबद्दल जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हा एकदम आपल्या महत्वाचा भाग आहे आणि आपण या या महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये त्याचं खूप मोठ्या लोकसंख्येला आपण मदत करतो आणि जवळपास 246 लाख हेक्टर जमीन आपली विविध पिकांखाली लागवडीखाली आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला तर आपण कापूस 43 लाख हेक्टर, सोयाबीन 51 लाख हेक्टर, कडधान्य जवळपास 44 लाख हेक्टर, भात 15 लाख हेक्टर, ऊस अशी महत्वाची आणि हॉर्टिकल्चरची पिकं ज्याच्यामध्ये प्रमुख फळपिकं आहेत. तर हा जर विचार केला आपण तर महाराष्ट्र हे फार महत्वाचं राज्य आहे कृषीच्या दृष्टीने, कारण आपले शेतकरी पण फार हुशार आहेत. आपल्याकडे 4 विद्यापीठं आहेत आणि ICARच्या पण भरपूर संशोधन संस्था आहेत. तर त्यामध्ये सध्याच्या आपण कृषी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नंतर जनरेटिव्ह AI, इंटरनेट ऑफ थिंग्स, कम्प्युटर व्हिजन आणि यासारखे जे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज ज्या आता आलेल्या आहेत. तर शेती हा मूळचा विषय फार गुंतागुंतीचा विषय आहे. याच्यामध्ये आपण परावलंबी खूप आहे. म्हणजे आपण जरी शेतकरी किंवा आपण जरी विचार केला की मी शेतात जाऊन मी हे करेल, व्यवस्थित सगळी मॅनेजमेंट करेल, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. आपण हवामानावर आधारित आहोत, आपण मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे, इतर गोष्टी आहेत, तापमान आहे, टेम्परेचर आहे, पाऊस किती पडतो, इतर सर्व गोष्टी आहे, नंतर बाजारातील बाजारभाव आहे, इतर गोष्टी ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या अवतीभोवती असल्यामुळे त्या एका कॉम्प्लेक्स गोष्टीमधून आपण शेतकरी जात असतो आणि त्यामध्ये आपण पाहतो की साधारणपणे 30 ते 40% हा त्याच्या उत्पादनामध्ये विविध प्रकारे रोग असतील, किडी असतील किंवा तण असतील, इतरांच्या आधारे आपण पाहतो की त्याचं नुकसान होत असतं आणि या नुकसानासोबत त्याला जे इनपुट्स लागतात, म्हणजे आपल्याला खतं लागतात, बियाणं लागतं, औषधी लागतात, तर इतर सर्वांची जवळपास 25% प्रमाणात त्याला किंमत मोजावी लागते. तर या सर्व गोष्टींसाठी जर कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ जर आपल्याला मिळाली तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या कमी करू शकतो. आपण जर पाहिलं तर या शेतातील कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये ही एक क्रांतिकारी गोष्ट आपल्या शेतीमध्ये आपल्याला याचा शोध लागलेला आहे आणि त्यामुळे आपण अचूक शेती, अधिक स्मार्टपणे शेती आणि अधिक नफा देणारी शेती, असं काही उदाहरणावरून आता ऍक्च्युअल आम्ही जे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करतोय आणि यातून जे प्रोजेक्ट्स महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठांच्या आधारे आपण शेतकऱ्यांच्या शेतांवर स्वतः लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करून जेव्हा आपल्याला अंदाज आलाय की खरंच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे आपण बऱ्यापैकी काही प्रमाणात जी काही अनसर्टनिटी शेतीमध्ये इतर गोष्टींची आहे त्यावर आपण थोडीशी मात करू शकतो. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर थोड्याशा तांत्रिक बाबी आहेत, पण त्या आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया की याच्यामध्ये आजकाल आपण पाहतोय की एका विषयावर आधारित आपण आपल्याला कोलॅबरेशन्स खूप आवश्यक आहे की आपण फक्त एका क्षेत्रातलेच टीम वर्क खूप महत्वाचं आहे की ऍग्रिकल्चर विभागातील आणि IIT विभागातील, इंजिनिअरिंग क्षेत्रातील या सर्व लोकांनी एकत्रित येऊन जर या आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आणि कृषीमध्ये जर काम केलं तर आपण खूप चांगल्या नवनवीन गोष्टी याच्यामध्ये करू शकतो. आता जर पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. मागच्या एका भागामध्ये मी पाहिलं की त्याच्याबद्दल बरंच डिटेल आपलं कव्हर झालेलं आहे. तर आपण डायरेक्ट कृषीमध्ये त्याचा काय वापर होऊ शकतो इथून आपण सुरुवात करूया. तर आपल्याला माहित आहे की शेतीतील एकत्रित तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपल्याला मशीन लर्निंग हा एक विषय महत्वाचा आहे की याच्यासाठी आपल्याला काही
डेटा लागतो. आता आजकाल आपण म्हणतो की एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट डेटा, डेटा सायन्सिस, डेटा सायंटिस्ट, डेटा इज लाईक गोल्ड असं म्हणता येईल. की आता आपला डेटा आपल्याला आपला व्यवस्थित ठेवणे आणि डेटा तयार करणे, तर आपल्याला ऐतिहासिक डेटाची फार याच्यामध्ये गरज भासेल. कारण याच्यामध्ये आपल्याला वेदरचा अभ्यास करावा लागतो, आपल्याला जमिनीचा अभ्यास करावा लागतो, आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वाढवावा लागतो. तर त्यासाठी आपल्याला काही हिस्टॉरिकल डेटा, म्हणजे आपल्याला काहीतरी अंदाज येण्यासाठी किंवा आपल्या आपल्या मशीनला किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेला तयार करण्यासाठी आपल्याला त्यांना काही डेटा द्यावा लागतो आणि तो डेटा वापरून आपण काही पुढची प्रिडिक्शन मॉडेल्स तयार करू शकतो. तर जेवढा अचूक डेटा असेल तेवढं आपलं प्रिडिक्शन मॉडेल तेवढं अचूक असेल, तेवढी आपल्याला त्याची ॲक्युरेसी 90%, 80% पर्यंत आपण मशीन लर्निंग मॉडेल्स तयार करू शकतो. तर डाटा हा एक सगळ्यात महत्वाचा, डेटा सेट्स आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे. तर त्या आधारे आपण मग आपलं किती उत्पादन येणार आहे त्याचं प्रिडिक्शन करू शकतो. आपण कुठल्या पिकामध्ये कुठला रोग येणार आहे, कुठला डिझीज येणार आहे आणि त्याचं आपण फोरकास्टिंग पण करू शकतो, त्याचा अंदाज आपण वर्तवू शकतो. जर आपल्याकडे हिस्टॉरिकल डेटा असेल, आपल्याला अचूक माहिती असेल की हा रोग अशा प्रकारे दिसतो, हा रोग या कारणामुळे होतो, त्याचं इल्डचे पॅरामीटर्स हे आहेत, ते जर असे असले तर इतक्या प्रमाणात इल्ड येतं, तर हा आपल्याला डेटा महत्वाचा आहे. नंतर दुसरा महत्वाचा भाग आहे याच्यात ML, जसं AI आणि ML आणि नंतर डीप लर्निंग DL. तर हा सुद्धा एक फार महत्वाचा भाग आहे की यामध्ये थोडंसं क्लिष्टता अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला काही अल्गोरिदम तयार करावे लागतात, त्याच्यामध्ये काही कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क्स मॉडेल तयार करावे लागतात. तर त्याच्या आधारे आपण डीप लर्निंग करून काही मॉडेल तयार करू शकतो आणि काही पानांचे फोटो वापरून आपण रोग ओळखू शकतो, रोग निदान करू शकतो आणि रोगांचं आपण समोर फोरकास्टिंग पण करू शकतो. तर अशा प्रकारे काही इमेजच्या मदतीने ऑब्जेक्ट डिटेक्शन करण्यासाठी आपल्याला मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग आणि कम्प्युटर व्हिजन. तर कम्प्युटर व्हिजन सायंटिस्ट हे पण आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं आहे, कारण की आपल्याला याच्यामध्ये फोटो घ्यायचे, तर यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्याने थोडीशी लिमिटेशन येईल म्हणून आपण ड्रोनचा वापर करून क्रॉप मॉनिटरिंग करू शकतो. बसल्या ठिकाणाहून आपण संपूर्ण शेतामध्ये काय घडतंय हे ड्रोनच्या आधारे आपण जमिनीतील तण डिटेक्शन करू शकतो. नंतर शेतामध्ये किती फळ आलेली आहेत ती काउंट करू शकतो. त्या फळांचा आकार कसा आहे, ते फळं पिकण्यासाठी काढण्यासाठी आलेली आहेत का, याचा सुद्धा अभ्यास आपण करून बऱ्याचशा प्रकारच्या गोष्टी आपण कम्प्युटर व्हिजनच्या माध्यमातून करू शकतो. नंतर इंटरनेट ऑफ थिंग्स नावाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण सेन्सर्सचा वापर करतो की आपण आपल्या आपल्या शेतामध्ये जर सेन्सर्स लावलीत तर त्या सेन्सरद्वारे आपण आपला अंदाज बांधू शकतो की माझ्या मातीमध्ये, माझ्या सॉइलमध्ये किती मॉइश्चर आहे. मॉइश्चर सेन्सर जर आपण लावलं तरच आपल्याला जर मॉइश्चर प्रमाण माहीत नसेल तर आपण जर आपल्या पिकांना पाण्याची आवश्यकता नसेल तरी आपण पाणी देतो आणि जास्त प्रमाणात पाण्याचा आपण अपव्यय टाळू शकतो. जर आपल्याला सॉइल सेन्सर्सने सॉइल डेटा, मॉइश्चर डेटा उपलब्ध झाला, वेदर स्टेशन, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्सद्वारे जर आपण इतर ज्या मेटा डाटा असतो, जसं रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते, नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तापमान असतं, न्यूनतम तापमान, जास्तीत जास्त तापमान, ह्युमिडिटी, रेनफॉल, ह्या सर्व गोष्टीचा मेटा डाटा आपल्याकडे वेदर स्टेशन आल्यानंतर त्यातून आपण रिअल टाइम प्रिडिक्शन करू शकतो की ऍक्च्युअल शेतामध्ये काय घडत आहे, कुठल्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे, कुठल्या भागामध्ये शेतातल्या पाण्याची गरज आहे, कुठल्या भागामध्ये पाण्याची गरज नाही. आपण पाणी द्यायचं म्हणलं की सरसकट पूर्ण जे आपलं क्षेत्र असेल त्या क्षेत्राला पाणी देतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मॉइश्चर रिक्वायरमेंट आहे, ती सुद्धा आपण अचूक शेतीमध्ये करू शकतो. नंतर रिपोर्ट सेन्सिंग आणि GISचा जर आपण वापर केला तर काही सॅटेलाइटचे इमेजरी वापरून आपण काही इंडायसेस काढतो, ज्याला ND/by इंडायसेस म्हणतात. तर त्याच्यामुळे आपण पूर्ण पिकाची जी हेल्थ आहे ती आपण मॉनिटर करू शकतो. नंतर मोठ्या प्रमाणावर आपण पिकांचं अनालिसिस करू शकतो की इतक्या अंदाज वर्तवू शकतो की आता एवढं पीक या प्रमाणात आलेलं आहे, या प्रमाणात या वर्षी आपल्याला एवढं उत्पादन येण्याची शक्यता आहे, किंवा या भागामध्ये इतक्या प्रमाणात सोयाबीन लावलं गेलेलं आहे, इतक्या प्रमाणात कॉटन लावलं गेलेलं आहे आणि आता इतक्या प्रमाणात आपल्याकडं संत्रा आहे, मोसंबी आहे, आणि त्यावरून आपण स्पेक्ट्रल सिग्नेचर घेऊन अंदाज वर्तवू शकतो की आपलं या वर्षी किती उत्पादन होऊ शकतं. तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे डेटा
डेटा हा की रोल आहे. जर डेटा नंतर त्याच्यावरून आपण इन्फॉर्मेशन तयार करतो, नंतर ती इन्फॉर्मेशन आपल्याला डिसिजन मेकिंग करण्यासाठी मदत निर्माण होते आणि मग त्यानंतर आपण काय ऍक्शन घ्यावी. तर याप्रमाणे आपल्याला या या स्टेजेसद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आपण ह्या गोष्टी सहजपणे शेती क्षेत्रामध्ये सुकर करू शकतो. नंतर एआय आधारित आपण पीक व्यवस्थापन पण करू शकतो, की आपण त्याच्यामध्ये संपूर्ण पीक आपल्याकडे माहिती तुम्हाला खरीप पिकं असतात, रब्बी पिकं असतात आणि क्रॉप सायकल्स असतात. डिफरंट क्रॉप लाईफ सायकल्स आपल्याला खरीप पिकांचं सायकल वेगळं असतं, रब्बी पिकांचं वेगळं सायकल असतं, त्यांचं जीवनचक्र वेगळं असतं. तर त्याच्यामध्ये पण आपण समजा प्री स्टोईंग स्टेजमध्ये आपण सॉइल टेस्टिंग करू शकतो, किंवा आपल्या सॉइलमध्ये कुठल्या प्रकारची आपली सॉइल आहे सॉइल सेन्सरद्वारे, आणि त्या 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 सॉइलच्या प्रमाणे आपण त्या सॉइलमध्ये कुठली पिकं घ्यायला पाहिजे याचं पण आपण रेकमेंडेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आपण एक सर्वे करू शकतो की या भागातली सॉइल, कारण सॉइलचे प्रकार हे वेगवेगळे असतात, थोड्या थोड्या अंतरावर सॉइल बदलत असते. तर त्यामुळे आपण एक्झॅक्टली सॉइलची क्वालिटी काढू शकतो की या सॉइलमध्ये ही ब्लॅक कॉटन सॉइल आहे, ही थोडीशी सँडी लोम सॉइल आहे, ही एक वेगळ्या प्रकारची सॉइल आहे. तर या सॉइलमध्ये कुठली पिकं चांगली येतात त्याप्रमाणे आपण त्या रेकमेंडेशन्स देऊ शकतो. त्याप्रमाणे आपण क्रॉप सिलेक्शनसाठी डिसिजन घेण्यासाठी मदत करू शकतो. नंतर सोईंग स्टेज आपण सांगू शकतो की कुठल्या डेटला आपण मॉइश्चर पडलेला आहे किंवा पाऊस पडलेला आहे, किंवा आता याच्यात मॉइश्चर किती, वापसा कंडिशन आहे की नाही आहे, तर आपण सोईंग डेटची प्रिडिक्शन त्या आधारे पण करू शकतो. नंतर सीड रेट आपण ऑप्टिमाइज करू शकतो. याच्यासाठी पण आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत होते. नंतर ग्रोथ स्टेजेसमध्ये आपल्याला न्यूट्रिएंट डिफिशियन्सीचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शोध घेता येऊ शकतो की आपल्या पिकांमध्ये कुठल्या प्रकारच्या न्यूट्रिएंट्सची कमतरता आहे आणि त्या न्यूट्रिएंट्सलाच आपण तिथे अप्लाय करू शकतो. नंतर इरिगेशन शेड्युलिंग करू शकतो, म्हणजे आपल्याला शेतामध्ये आता पाणी द्यायचं आहे, तर आता त्याचं सेन्सर्सद्वारे आपण सॉइल मॉइश्चर काढू शकतो आणि त्याद्वारे आपण आधारित करू शकतो की आता मला केव्हा पाणी द्यायला पाहिजे किंवा किती पाणी द्यायला पाहिजे. तर याच्यावरच याच्यावरच आधारित आपलं उत्पन्न आहे की आपण जेवढं अचूकपणाने ह्या गोष्टी इनपुट्स त्याला देऊ किंवा त्याचं पिकांचं व्यवस्थापन करू, त्याप्रमाणे त्याचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे, त्याप्रमाणे त्याची क्वालिटी आपल्याला मिळणार आहे. नंतर हार्वेस्टिंग स्टेजला पण आपण याचा आधार घेऊ शकतो की आता याचा हार्वेस्टिंग टाइम झालाय का, आता हे पक्व झालंय का, माझं फळ, माझं जे शेतामध्ये पीक आहे ते आता काढण्यायोग्य झालंय का, ते सुद्धा आपण याद्वारे करू शकतो. याचं यील्ड एस्टिमेशन करू शकतो की किती उत्पादन होणार आहे. नंतर पोस्ट हार्वेस्ट जसे वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा आपण स्टोरेज मॅनेजमेंट पण करू शकतो आणि मार्केट लिंकेजेस हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे पूर्णपणे सर्व ज्या क्रॉप लाईफ सायकल स्टेजेस आहेत त्या सर्व स्टेजेसमध्ये जर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या मॉड्यूल्सचा जर उपयोग केला तर आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढते आणि आपल्याला त्यात मदत होते. तर अशा प्रकारे एआयचा वापर आणखीन मोठ्या प्रमाणावर ज्या क्षेत्रामध्ये होतो ते आहे प्लांट प्रोटेक्शन. प्लांट प्रोटेक्शन मध्ये खरंच आपल्याला एआयची खूप मदत होते, कारण प्लांट प्रोटेक्शन म्हणजे काय, पीक संरक्षण. शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न काय असतो की तो लावतो पीक, त्याला बऱ्यापैकी माहिती असतं की कुठल्या जमिनीमध्ये मला कोणतं पीक लावायचं, हे लावायचं, पण साधारणपणे शेतकऱ्यांना अडचण येते एकदा लावल्यानंतर त्याच्यावर येणारे कीड आणि रोगांची. तर कीड आणि रोगांची ही समस्या आपल्याला हे फार महत्वाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप उपयोग होऊ शकतो. आणि हा उपयोग घेऊनच आपण महाराष्ट्र शासनाने एआय महाविस्तार एआय जी ऍप्लिकेशन ऍप तयार केली आहे आपण, ते आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. तर तो कसं काम करतो पाहू. तर याच्यामध्ये आपल्याला डिसीज डायग्नोसिस फार महत्वाचं आहे की रोगाचं निदान होणं फार महत्वाचं आहे आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एकदा रोग आल्यानंतर आणि त्याला चुकीच्या पद्धतीनं काय होतं की शेतकऱ्यांची जास्त खर्च कुठं होतो, इनपुट्स मध्ये जातो. त्याला चुकीचा रोग जर कळला तर तो चुकीची औषधं मारतो, महागडी औषध मारतो आणि त्यामुळे आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे की जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांचा खर्च हा औषधी फवारण्यामध्ये
किंवा त्या काही औषधींची आपल्याला गरज नसते, पण त्या औषधींची पण आपण आपल्याकडून फवारणी केल्या जाते, कारण चुकीचं निदान झाल्यामुळे किंवा तो रोग बुरशीमुळे झालाय का जीवाणूमुळे झालाय का विषाणूमुळे झालाय, हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं नाही तर त्याची औषधं पण आपण व्यवस्थित देऊ शकत नाही. तर आपण काही इमेज बेस म्हणजे काही फोटोग्राफीच्या आधारे त्याचा डेटा सेट्स तयार करून आपण त्याद्वारे डिटेक्शन करू शकतो सिनियन मॉडेल्सद्वारे. अशा प्रकारचे प्रयोग आपण केलेले आहेत. IIT मुंबईच्या माध्यमातून, आमच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपण हे प्रयोग करून भरपूर प्रकारे आपण ह्या ॲप डेव्हलप केलेले आहेत. त्याद्वारे आपण आता शेतकऱ्यांना सल्ला पण देतोय. आणि महत्वाचं म्हणजे की बा आता शेतामध्ये एखादा रोग येणार आहे, तो जर का सुरुवातीच्या काळात जर आपल्याला कळला तर आपण एखादं त्याच्यावर निदान करून एखादं औषध स्प्रे करून भविष्य काळात त्याचा वाढणारा त्याची व्याप्ती बिलकुल कमी करू शकतो. पण एकदा का भरपूर प्रमाणात बुरशी शेतामध्ये आली, भरपूर प्रमाणात रोग आला तर तो टाळणं फार अवघड होऊन जातं. त्यामुळं अर्ली डिटेक्शन हे फार महत्वाचं आहे. नंतर पेस्ट सर्व्हलन्स हा फार महत्वाचा भाग आहे. शासनाच्या दृष्टीने आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं की इतका एरिया आपला या सोयाबीन क्षेत्राखाली आहे किंवा कापूस क्षेत्राखाली आहे आणि यामध्ये किती प्रमाणात त्याच्यावर डिजीज आलेला आहे किंवा रोग आलेला आहे, त्याचं सर्व्हलन्स आपल्याला करण्यासाठी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आपल्याला खूप महत्वाची मदत होऊ शकते. नंतर आपण पेस्टची पॉप्युलेशन सुद्धा याच्यामध्ये डिटरमाइन करू शकतो की ज्याच्याकरून आपण त्याला फोरकास्टिंग करू शकू. नंतर अर्ली वॉर्निंग सिस्टम डेव्हलप करण्यासाठी सुद्धा वेदर डेटा आणि डिसीज मॉडेल्स याचं इंटिग्रेशन करून आपण पूर्वानुमान लावू शकतो की आता अशा प्रकारचं तापमान आहे, अशा प्रकारची रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याकडे आहे, तर तुमच्या बटाटा पिकामध्ये लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा रोग येऊ शकतो, तर तुम्ही मॅन्कोझेब किंवा आपल्या ओसोटिल एल नावाच्या औषधाची फवारणी करू शकता. अशा प्रकारे आपण त्यांना काही गाईडलाईन्स देऊ शकतो, ॲडवायझरी देऊ शकतो, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान आपण टाळू शकतो. नंतर प्रिसिजन स्प्रेइंग हा एक महत्वाचा भाग आहे की रोग हा फार लोकलाइज असतो किंवा संपूर्ण शेतामध्ये एखाद्या वेळेस रोग नसतो, काही पॅचेसमध्ये रोग येतो, तर आपल्याला ते अचूक निदान आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मदत होऊ शकते की आपल्याला कळू शकतं की कुठल्या भागात फक्त रोग आलेला आहे, तर तेवढ्याच भागापुरता आपण स्प्रेइंग मर्यादित ठेवूया, ड्रोनद्वारे स्प्रेइंग करूया. ड्रोनला आपण अशा कमांड्स देऊया की जिथे माझ्या शेतामध्ये रोग दिसतोय, जिथे अर्ली डिटेक्शन आहे, तिथेच फक्त प्रिसिजन स्प्रेइंग करून ड्रोन वापस येईल. संपूर्ण शेतामध्ये आपल्याला फवारणी करण्याची गरज पडणार नाही, त्याच्यामुळे आपली कॉस्ट कमी होईल आणि विनाकारण आपण जे काही मित्र किडी आपल्या असतात त्या सुद्धा आपल्या त्याचंही नुकसान होणार नाही. तर त्यामुळे प्रिसिजन स्प्रेइंग टार्गेट बेस्ड ऍप्लिकेशन आपण करू शकतो. त्याच्यामध्ये 30 ते 50% पर्यंत आपल्याला बुरशीनाशक, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्सचा वापर आपण कमी करू शकतो. आणि यामुळे जे आपलं एकात्मिक रोग व्यवस्थापन किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन ही जी आपली प्रणाली आपण वापरतो ती आपण अधिक प्रभावीपणे वापरतो. ऑलरेडी आपण या सगळ्या गोष्टी करतोय, पण आपण कृत्रिम बुद्धिमत्तेची किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जर मदत घेतली तर आपण हे अधिक प्रभावीपणे करू शकतो. त्याच्यामध्ये आपली बचत होऊ शकते. नंतर याच्यामध्ये काही अजून बिग डेटा आणि प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्सचा पण वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर, जसं वेदर ही गोष्ट काही सोपी नाही आहे, त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स गोष्टी असल्यामुळं त्याच्यामुळे आपल्याला वेदर डेटा मोठ्या प्रमाणावर लागतो. सॉइल हेल्थ डेटा, कारण आता तुम्ही पाहिलंय की सॉइल रेक्लेमेशन, जर आता कार्बन क्रेडिट, कार्बन शेतीचं आपण बोलतोय, आता आपण ग्रीन हाऊस उत्सर्जनाबद्दल बोलतोय आणि सगळीकडे चर्चा एकच आहे की आपल्या आता जमिनी खराब झालेल्या आहेत, कारण आपण खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक औषधांचा, रासायनिक फर्टिलायझर्सचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनींमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची हे कमी झालेली आहे. त्यामुळे कार्बन क्रेडिट, कार्बन शेती ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे सॉइल हेल्थ कार्ड, सॉइल हेल्थ मॅनेजमेंट हा फार महत्वाचा विषय आपल्या समोर आलेला आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर डेटा लागतो, सॅटेलाइट इमेजरी लागतात, फार्मर्सचे सुद्धा याच्यामध्ये इनपुट लागतात की जेणेकरून सर्व गोष्टी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पण प्रॉम्प्ट्स किंवा व्यवस्थित डेटा द्यायसाठी रिअल टाइम डेटा लागतो आणि रिअल टाइम शेतामध्ये फार्मर्सच उपलब्ध असतात. त्यामुळे फार्मर ज्या प्रकारे रिअल टाइम डेटा देऊ शकतात तो कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे फार्मर्स इनपुट फार महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये डिसिजन सपोर्ट सिस्टम तयार करण्यासाठी या डेटाचा सगळा वापर करतो
की आपण मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन्स तयार करणं म्हणजे काय डिसिजन सपोर्ट सिस्टीम, की मोबाईलमध्ये शेतकरी गेला शेतामध्ये, त्याने मोबाईलच्या आपल्या महाविस्तार ॲपमध्ये एक फोटो काढला, त्याला काही झाड थोडंसं पिवळं दिसलं किंवा काही दिसलं, नुसता फोटो काढल्यानंतर हा डेटा जर आपल्याकडे व्यवस्थित असेल तर या डेटा सेट्सच्या आधारे आपण मॉडेल्स तयार करू. त्या मॉडेल्सच्या आधारे आपलं AI ऍप्लिकेशन शेतकऱ्यांना लगेच तेच उत्तर देईल की आता हा डिझीज स्मट डिझीज आलेला आहे किंवा रस्ट डिझीज आलेला आहे आणि हा या बुरशीमुळे झालाय आणि याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हा करा, रासायनिक उपाय हा करा. अशा प्रकारे त्याला लगेच डिसिजन सपोर्ट सिस्टम शेतकऱ्यांना आपल्याला अवेलेबल करून देता येईल. पण त्यासाठी आपल्याला बिग डेटा आणि दिस प्रिडिक्टिव्ह अनालिसिस कॅपॅबिलिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल. नंतर आपण जर पाहिलं तर भारतामध्ये आता वापर AI, भारतासारखा देश, आपली जी पॉप्युलेशन आहे त्याचा जर विचार केला तर आपल्याला AIचा वापर करून आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फार वेगाने AIचा वापर वाढत आहे. कारण आपल्याला याची फार गरज आहे. आपल्याकडे काही उपक्रम चाललेले आहेत, जसं भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करत आहे. डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन चालू आहे भारत सरकारचं. नंतर ॲग्रिस्टॅक इनिशिएटिव्ह, अशा प्रकारचे खूप मोठमोठी धोरणं आपले चालू आहेत. ड्रोन सबसिडी स्कीम्स आपले चालू आहेत. काही खाजगी कंपन्या सुद्धा याच्यामध्ये आहेत की ज्या सुद्धा याच्यात काम करतात. आणि काही मोबाईल ॲप्स आपण डेव्हलप केलेले आहेत, जसं महाराष्ट्र शासनाने महाविस्तार AI ॲप्लिकेशन ॲप आपण आत्ताच पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी, आणि त्यात 4ही विद्यापीठांचा खूप मोठा रोल होता. एक मोठा कार्यक्रम आपण घेतला आणि त्यामध्ये जवळपास आपण सर्व क्रॉपसाठी ही महाविस्तार AI ॲप्लिकेशन आपण लॉन्च केलेली आहे. आणि भारताची परिस्थिती आपली अशी आहे की आपल्याकडं स्मॉल होल्डर, आपल्याकडे शेती शेतकऱ्यांकडे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये उपलब्ध आहे. आणि त्यामुळे काय होतं की विदेशातील जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी, विदेशामध्ये फार मोठमोठ्या प्रकारचे फार्म असतात, त्याच्यामुळे त्यांची जी टेक्नॉलॉजी ती त्या दृष्टीने त्यांनी तयार केलेली असते. पण आपल्यामध्ये स्मॉल होल्डर, छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला आपल्या टाईपची आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी लागते. तर ती आपल्याला कस्टमाइज करावं लागते. आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्यासाठी लागणारी जे तंत्रज्ञान आहे ते करण्यासाठी हे आपल्यासाठी एक आव्हान आणि एक संधी पण. तर त्यामुळं आपण हे फार मोठं क्षेत्र आपल्यासाठी एक खुलं झालेलं आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्याला AIचा जर वापर शेतामध्ये करायचा असेल तर काही बेसिक स्टेप्स आहेत की प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट. हे आता आम्ही फॉलो केलंय की AI आधारित जी पीक आणि कीड रोग व्यवस्थापन प्रणाली आपण डेव्हलप केली महाविस्तार ॲपमध्ये. त्यामध्ये साधारणपणे आम्ही एका रोगासाठी 20-25 हजार इमेजेस गोळा केल्या, वेगवेगळ्या भागातून, त्याच्या वेगवेगळ्या अँगलने, साईड अँगल, नंतर वरून त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये असणाऱ्या त्याच्या अवस्था. तर डेटा कलेक्शन हा फार महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण सेन्सर्सचा वापर करतो, ड्रोन्सचा वापर करतो, मोबाईलच्या इमेजेस सुद्धा वापर करतो. तर आम्ही काही विद्यार्थ्यांच्या मदतीने अशा प्रकारे सगळा डेटा तयार केलाय. आणि महाराष्ट्र शासनाचा जो मुंबईला पोखरा विभाग आहे त्यामध्ये हा सगळा डेटा आपण कलेक्ट करून IIT मुंबईच्या मदतीने आपण ह्या सगळ्या महाविस्तार AI ॲप्लिकेशनमध्ये त्याचा डेटा प्रोसेसिंग केला, ज्याच्यामध्ये आपण हे AI, ML आणि डीप लर्निंग, मशीन लर्निंग ह्या सगळ्या पद्धती वापरून आपण याचे मॉडेल्स तयार केले. नंतर हे मॉडेल तयार करून याच्या डिसिजन सपोर्ट सिस्टम म्हणजे आपली महाविस्तार AI ॲप्लिकेशन आपण लॉन्च केलं. आणि त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना आता स्प्रेइंगसाठी, हार्वेस्टिंगसाठी याच्यासाठी आपण डिसिजन सपोर्ट सिस्टम तयार केली आणि लगेच आपण ती व्हॅलिडेशन केली जी ॲप्लिकेशन, आणि त्याचा फीडबॅक सुद्धा शेतकऱ्यांकडून आपण ते घेतोय. तर या प्रकारे हा एक मॉडेल आहे आणि या आधारे आपण सध्या काम करतोय. तर यामध्ये काही आव्हानं सुद्धा आहेत की आपल्याला डेटाची क्वालिटी एकदम व्यवस्थित लागतं, त्याचं अॅनोटेशन व्यवस्थित लागतं, त्याचं आयडेंटिफिकेशन व्यवस्थित. डेटा जर तुमचा चुकीचा असेल तर पूर्ण तुमचं मॉडेल पुरतं चुकतंय, तुमच्या सगळ्या गोष्टी चुकतात, त्याचं प्रिडिक्शन चुकतं, त्याची ॲक्युरेसी चुकते. तर त्यामुळं डेटा आणि हा आपला रिजन स्पेसिफिक लोकल ग्राउंड टू डेटा पाहिजे की आपल्या लोकल शेतामध्ये जो रोग येतोय, जो आपल्याकडे सिम्पटम दिसत आहेत, तो लोकल ग्राउंड कुठे डेटा हा फार महत्वाचा आहे, तो आपण याच्यामध्ये दिलाय. नंतर डिजिटल लिटरसी पण याच्यामध्ये आपला एक फॅक्टर आहे की तो पण आपल्याला हवी आहे
की याच्यामध्ये ऍप्लिकेशन यूज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन्स, डिजिटल लिटरसी, नंतर टेक्नॉलॉजी ऍक्सेप्टन्स, नंतर काही आता सुरुवातीच्या काही काळामध्ये आपल्याला काही गोष्टी थोड्याशा महागड्या वाटतात, पण कालांतराने हळूहळू त्याचा जसं जसं वापर होईल तसं तसं ह्या गोष्टी स्वस्त होत जातील आणि छोटे शेतकरी सुद्धा हे तंत्रज्ञान वापरू शकतील. तर त्यामुळे पुन्हा डेटा प्रायव्हसी एक धोरण तेही महत्वाचं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचं स्टँडर्डायझेशन करणं तर हा सुद्धा महत्वाचा आहे. तर आजकाल आपण पाहतोय की अचूक शेतीवर सगळ्यांचा भर आहे की डेटा चलित शेती, की आपल्याला एकदम टू द पॉइंट्स इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण अचूक शेतीमध्ये आपल्याला IoT सेन्सर्स, नंतर AI चे अल्गोरिदम्स, रिअल टाइम डेटा, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. हे आपल्याला वाटतंय किचकट असं, पण हे काहीच नाहीये. हे आपण जर व्यवस्थित समजून घेतलं तर या सगळ्यांचं जर एक मिश्रण केलं आपण, तर आपण त्या प्रकारे हे करू शकतो की ग्राउंड सेन्सर्स जर आपण लावले तर त्याच्यामध्ये आपण मातीतला ओलावा, तापमान, pH किंवा आर्द्रता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडू शकतात आणि त्यामुळे आपल्याला त्याची हेल्प मिळते. नंतर ड्रोन आणि उपग्रहाच्या आधारे आपण काही RGB कॅमेरे म्हणतो आपण त्याला, नंतर आपण मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरे म्हणतो, नंतर हायपरस्पेक्ट्रल कॅमेरे म्हणतो. तर याच्या आधारे पण आपण आपल्या शेताचे हेल्थ मॅप तयार करू शकतो. हे आता आपल्याकडं उपलब्ध झालेले आहेत मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरे, RGB कॅमेरे, आणि याद्वारे ड्रोनद्वारे आपण काही इमेजेस घेऊन ते तयार करू शकतो. आणि AI इंजिन IIT मुंबईच्या मदतीने आपण हे मॉडेल्स, मशीन लर्निंग मॉडेल ज्याच्यामध्ये CNN आहेत, या मॉडेल्सच्या आधारे आपण त्याचं डेटाचं विश्लेषण करून लार्ज लँग्वेज मॉडेलचा वापर करून आपण ह्या डिसिजन सपोर्ट सिस्टीम तयार करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये संशोधन फार मोठ्या प्रकारावर सुरू आहे, रोज संशोधन चालतंय. नंतर जर आपण AI मॉडेलचा वापर केला तर जमिनी तत्वांचा सुद्धा अंदाज आपण लावू शकतो आणि त्यानुसार आपण शिफारशी करू शकतो की या जमिनीमध्ये ही पोषक द्रव्य कमी आहेत किंवा जास्त आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याप्रमाणे द्या. तर आपल्याकडे ॲग्रीनेक्स्ट प्रणाली आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करून मातीतला ओलावा, तापमान, प्रकाश तीव्रता, वाऱ्याचा वेग हे रिअल टाइम निरीक्षण आपण करू शकतो आणि हे फार आवश्यक आहे. तर अशा प्रणालीचा वापर जर आपण केला तर 30 ते 50% खतांचा वापर आपण कमी करू. नंतर 20 ते 40% 30 ते 50% पाण्याचा वापर कमी होईल, 20 ते 40% खतांचा वापर कमी होईल आणि 15 ते 30% आपण तुम्ही पाहताय की आता बारामतीमध्ये प्रयोग चालले आहेत, शुगर केन मध्ये प्रयोग आहेत, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये AIचा वापर होऊन मोठमोठ्या कंपन्या जसं मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या तुम्ही पाहताय आता की AI इन ऍग्रिकल्चरमध्ये उतरल्यात. तुम्ही पाहिलं असेल की एक IIT मद्रासचा टॉपर आहे, तो मायक्रोसॉफ्ट मध्ये मोठा इंजिनियर आहे, तो ऍग्रिकल्चरमध्ये काम करतो. म्हणजे आता ऍग्रिकल्चर मध्ये IITची सगळी मंडळी, मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी, मोठमोठे हे ज्या कंपन्या आहेत, डेटा सायंटिस्ट आहेत, हे सगळं ॲग्रिकल्चरमध्ये काम करतात. त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये खूप संधी आहे. आणि तुम्ही तर पाहिलं असेल तर प्लांट व्हेरिएबल सेन्सर्स ही एक नवीन क्रांती झालेली आहे की वनस्पतीला आपण सेन्सर्स त्याच्यावर चढवायचे आणि त्यामुळे आपल्याला काय होईल की वनस्पतींमध्ये, शेतामध्ये त्या सेन्सरद्वारे त्यांच्या पानांवर काय परिणाम होतोय, त्याचे काही सिग्नल्स असतात की रोगजंतूंचा हल्ला झालाय का, त्याच्यावर पाण्याची कमतरता आहे का, झाडं बोलतात, झाडं सांगतात आणि हे रिअल टाइम मध्ये आपल्याला माहिती मिळते की त्याच्यामध्ये रसातील pH किती आहे, त्याच्या साखरेचं प्रमाण किती आहे आणि याच्यामध्ये रोगकारक प्रथिने किती आलेली आहेत. तर हा डेटा आपल्याला रिअल टाइम डेटा या सेन्सरच्या माध्यमातून आपण AI मॉडेलला जर दिला तर तो आपल्याला सगळं सांगतो की सिंचनसाठी, फवारणीसाठी काय सल्ला लागेल, काय करू शकतात. तर हे काम आपण IIT मुंबईला चाललंय, IIT दिल्लीला चाललंय, काय 4ही विद्यापीठांमध्ये हे काम चालू आहे. तर त्यामुळे आता आपल्याला ह्या रिअल टाइम डेटा उपलब्ध झाल्यामुळे डिसिजन मेकिंग फार सोपं होत आहे. नंतर काही फायबर ऑप्टिक सेन्सर्स आहेत, ती सुद्धा अचूक माती तपासणी आपल्याला करून देतात. तर काही PhDचे विद्यार्थी या फायबर ऑप्टिक सेन्सर्सवर काम करतायत. ते सांगतायत की जमिनीमध्ये ओलावा किती आहे, नायट्रेटचं प्रमाण किती आहे आणि हे अचूक प्रमाण जर आपल्याला सांगितलं तर त्याच्यात नॅनो फोटोनिक्स किंवा IoT किंवा डेटा विजन मॉडेलिंग हे जर आपण एकत्र केलं तर याचा एक कार्यक्षम वापर होऊ शकतो. आणि याचं महत्व असं आहे की जर जमिनीतलं नायट्रेटचं प्रमाण जर आपण अचूकपणे मोजलं तर नायट्रोजन खतांचा वापर हा 50% आपण कमी करू शकतो, ज्यामुळे जमिनीतलं पाण्याचं प्रदूषण कमी होईल. त्यामुळे आपण जे
पूर्वी एक आपल्याला ठोकताळे होते आपल्याकडे, की आपल्याला इतकं इतकं 20-20 झिरो इतकं द्यायचं आहे, इतकं इतका युरिया द्यायचा आहे. पण आपल्याला त्याची गरज नाहीये. आपल्या शेतामध्ये आपण ते वाया जात आहे. तर आपल्याला एक्झॅक्ट आपल्या शेतीला काय आवश्यकता आहे आणि किती प्रमाणात आवश्यकता आहे, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकी मदत करते आपल्याला, की त्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर इनपुटचा खर्च कमी करतोय, खूप प्रमाणावर पर्यावरणाची हानी कमी होते. तर हा आपल्याला आपण क्रॉप प्रिडिक्शन करू शकतो, त्यानंतर शिफारी करू शकतो. तर हे फक्त मातीचं विश्लेषण करत नाही, तर ते कोणतं पीक कोणत्या हंगामात घ्यायचं, कोणत्या भागात कोणतं होतं हे सुद्धा आपल्याला एआयच्या मॉडेल्सद्वारे कळतं. कारण आपण जर पाहिलं तर डीप लर्निंग मॉडेल्स, ज्याच्यामध्ये आपण हवामान, माती, उत्पादन, बाजारभाव याचाही आपण विचार करू शकतो. आता तुम्ही जर उदाहरण पाहिलं असेल, जसं महाविस्तार एआय ॲप मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्र शासनाची सांगितली, तशी भारत सरकारने आपलं महाविस्ताराच्याच धर्तीवर भारत विस्तार मॉडेल विकसित केलं. आपण फर्स्ट आहे. महाराष्ट्र शासन पहिले करतंय महाविस्तार, नंतर भारत विस्तार. अशा प्रकारे हे प्लॅटफॉर्म तयार करून आता एआय मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर झेप घेतोय मोठी. नंतर एआयचा वापर आपल्या पशुधनामध्ये पण आपण करतोय. तर त्याच्यामध्ये आपला दुग्ध व्यवसाय, जोडधंदा फार महत्वाचा आहे. शेतीमध्ये दुधाचा व्यवसाय हा अविभाज्य भाग घटक आहे. त्याच्यामुळे इथं पण एआयचा मुळे रोगांचा अंदाज लवकर येतो, प्रजनन काळ ओळखता येतो आपल्याला, आणि दूध उत्पादन वाढवणं याच्यासाठी या तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. आजारांचा लवकर इशारा, अर्ली वॉर्निंग, जसं प्लांटमध्ये आपण डिझीजची अर्ली वॉर्निंग सिस्टम आली, तसं ॲनिमलमध्ये पण आपण करतोय. नंतर ॲनिमलमध्ये लंपी स्किन डिझीज, फूट अँड माउथ डिझीज या रोगांचा सुद्धा एकदम कार्यक्षम आणि अचूक शोध आपण एआयच्या मदतीने आपण घेता येतो. तर ह्यामध्ये याची पण जशी अचूक शेती आपण करतो, तशी अचूक पशुधन शेती म्हणजे प्रिसिजन लाईव्हस्टॉक फार्मिंग, याच्यामुळे पण गुराचे वैयक्तिक आरोग्य आपण मॉनिटर करू शकतो. की एक सेन्सर त्याच्या लावला की तो सांगतो की त्याचं गुरामध्ये काय रोगांचा प्रसार झालाय का, किंवा काही प्रतिजैविक त्याच्यामध्ये वास्तव वापर केला गेलाय का. त्यामुळे दूध उत्पादनात सुद्धा 10 ते 20% आपण वाढवू शकतो. तर ही पोस्ट हार्वेस्ट आणि पुरवठा साखळी ही पण एक महत्वाची कृषीमधली एक भूमिका आहे, की ज्याच्यामध्ये सुद्धा एआय फार मोठ्या प्रमाणात बदल करतोय. आपण पाहतोय की 10 ते 15% उत्पादन कापणीनंतर वाया जातं आपलं. त्याच्यामुळे एआयच्या माध्यमातून आपल्याला काही ग्रेडिंग सिस्टीम, सॉर्टिंग सिस्टीम तयार करता येतात. त्याच्यामुळे आपल्याला त्याची अचूकता जर चांगली असली तर काही त्याच्यात दोष जर असतील, काही रोग असतील, तर ते आपल्याला तिथेच टाळू शकतो आपण. तर त्यामुळे काही कंपन्या सुद्धा याच्यात फार मोठ्या प्रमाणावर काम करतायत आणि त्यांनी सुद्धा काही एआय आधारित साधने लॉन्च केलेली आहेत, ज्याचा वापर आपण करतोय. नंतर आपण पाहिलं असेल पुरवठा साखळी ही फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये काही कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर काम करतायत. तर एआयचा वापरून तुम्ही पाहिलं असेल की फार्मॅट कंपनीने जवळपास 18,350 टन कापणीनंतरचा अन्न कचरा रोखला आणि त्याच्यामुळं CO2 उत्सर्जन कमी झालं. आता मी तुम्हाला सांगितलं जे कार्बन क्रेडिट, CO2 उत्सर्जन, ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन हा फार महत्वाचा भाग आहे. आता कंपन्यांना काम करताना तुम्हाला ह्या सगळ्या उत्सर्जनाचं काम कमी करावं लागणार आहे, कार्बन शेती करावं लागणार आहे. तर त्या बाबतीमध्ये एआयचं फार मोठ्या प्रमाणावर रोल आहे. जसं आता तुम्ही पाहिलं असेल मैको कंपनीची मॅडम आमच्याकडे आत्ता काल परवा आली होती. त्यांनी आमच्या विद्यापीठाशी करार केलाय की आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा कार्बन क्रेडिटची शेती केली जाईल. त्यांनी सुद्धा अशा काही गोष्टी जर वापर केला याचा, तर त्यांच्या शेतातून जीएसजी गॅसेसचं उत्सर्जन कमी होईल आणि त्यांनाही सुद्धा फायदा होईल. तर कार्बन शेतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतंय. नंतर आपण ह्या व्यवस्थित जर हे आपण तंत्रज्ञान जर व्यवस्थित वापरलं तर याच्या खूप मोठ्या प्रमाणे आपण याचा फायदा आपण घेऊ शकतो. तर तुम्ही पाहिलं असेल की आता जे तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की ॲग्री स्टार्टअप्स हे फार महत्त्वाची भूमिका आहे. की आता काही IIT बाहेर मोठ्या देशामध्ये नोकरी करून भारतामध्ये येऊन स्वतःचे स्टार्टअप्स तयार करतात. तर आपण तर फार नशीबवान की आपण ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. कृषी प्रधान देश आहे आपला. तुम्ही पाहताय की सध्या आजूबाजूचं वातावरण सगळं हे आहे, युद्धाचं वातावरण, त्यामध्ये फूड फार महत्वाचा फॅक्टर आहे. तर त्यामुळे म्हणजे अन्नधान्यासाठी काही खूप मोठ्या कंपन्या आहे की ज्या त्यांचं खूप मोठ्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे. काही उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. निझाकार्ट आहे, देहात आहे, विपुल आहे, ॲग्रेस्ट.
ॲग्री स्टार्टअप स्वतः तयार करण्यासाठी आपल्याला खूप मोठी याच्यामध्ये संधी आहे की भारतातील ॲग्रीटेक क्षेत्राची क्षमता जवळपास $24 मिलियन पर्यंत पोहोचली आहे. आणि हे स्टार्टअप AI, IoT, ब्लॉकचेन, ड्रोन्स आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर करतात. तर ही संधीचा आपल्याला एक वापर करायचा आहे. नंतर जागतिक स्तरावर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणे इनिशिएटिव्ह या क्षेत्रात झालेले आहेत. आता आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रिस्पर जीन टेक्नॉलॉजी ही फार महत्वाची आहे. तिला जर AI बरोबर इनकॉर्पोरेट केलं तर त्याच्याद्वारे जे मॉडेल्स तयार करतात ते जनुक संपादित करतात आणि ते आपल्याला एडिट करून देतात की कुठल्या प्रकारचं पीक हे दुष्काळ सहिष्णू असेल किंवा कीड प्रतिरोधक असेल असे वाण विकसित करण्यासाठी ही तंत्रज्ञान आता वापर केला जातोय. नंतर जनरेटिव्ह AI मध्ये आपण जर पाहिलं तर हे तुम्हाला एका पिकाचं डिझाईन करून देऊ शकतात आणि एखाद्या विशिष्ट हवामानासाठी तुम्हाला कोणतं बियाणं त्याच्यासाठी लागेल ती सुद्धा आपल्याला जनरेटिव्ह AI द्वारे आणि कम्प्युटर व्हिजन ह्या सगळ्या गोष्टी एक मल्टी डिसिप्लिनरी एकत्र जर केल्या तर त्याच्यामुळे पुढील दशकामध्ये शेतीमध्ये फार मोठा बदल. आता शेती पूर्वीसारखी शेती राहिलेली नाही, यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे बदल आता अपेक्षित. नंतर ऑटोमेशन, रोबोट्स हे सुद्धा शेतीमध्ये आलेले आहेत. जॉन डियर सारख्या कंपन्यांनी हे सगळे आपल्या शेतांमध्ये आणलेले आहेत, जे बियाण्यासाठी, नांगरण्यासाठी, पेरण्यासाठी काढतात. तर भारतातही अशी काही यंत्रणा आहे ज्या आता आलेल्या आहेत. तर त्यामुळे ही जी आहे व्हर्टिकल फार्मिंग ही सुद्धा AI नियंत्रित आहे आणि तिचं सुद्धा आपल्याला त्यामध्ये तापमान नियंत्रण करणे, आर्द्रता नियंत्रण करणे, कार्बन डायऑक्साईड नियंत्रण करणे, पोषक द्रव्यांचे प्रमाण प्रति मिनिट समायोजित करणे, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या आपण तर पाण्याचा वापर आपण 95% कमी करू शकतो. कोणती कीटकनाशके आपल्याला वापरण्यासाठी पण त्याच्यामध्ये पण आपण खूप मोठ्या प्रमाणात कमतरता करू शकतो. नंतर गव्हर्नमेंटच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणावर इनिशिएटिव्ह चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आपण याला लॉन्च करतोय. आपण पाहिलंय की भारत विस्तार, मी तुम्हाला सांगितलं आता की आता फेब्रुवारी 26 मध्ये भारत विस्तार लॉन्च करण्यात आली, जिला व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ऍक्सेस ऍग्रिकल्चरल रिसोर्सेस. आपली महाविस्तार तर आधीच झालेली होती, त्यानंतर आता भारत विस्तार ही आलेली आहे. नंतर यासाठी 150 कोटीची तरतूद जवळपास करण्यात आलेली आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकरी मल्टी भाषेमध्ये प्रश्न विचारू शकतो. PM किसान, पीक विमा, हवामान अंदाज, मंडी भाव हे सगळं आता इंटिग्रेटेड केलंय आपण सगळं. मोबाईल ऍपद्वारे सगळ्या माहिती, साध्या फोनवर सुद्धा कॉल मिळेल. याचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी 26 पासून सुरू झाला आहे. नंतर मी तुम्हाला सांगितलं की आपलं महाराष्ट्र किती समोर आहे AI मध्ये. महाराष्ट्रच असं एक राज्य आहे पूर्ण देशामध्ये की ज्याची एक AI धोरण आहे, महाराष्ट्र ॲग्री AI धोरण, ॲग्री AI पॉलिसी. ही 2025 ते 2029 अशी महाराष्ट्र, आणि त्या धोरणाअंतर्गत आम्ही काम करतोय. आपल्या विद्यापीठामध्ये आपण काम करतोय. तर याच्यामध्ये आपण ॲग्री AI धोरण जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये कर्जमाफी, विस्तारित विमा संरक्षण, AI आधारित शेती या सगळ्यांना इंटिग्रेटेड करून आपण महाविस्तार AI ऍप्लिकेशन ऍप तयार केली आहे. नंतर डिजिटल ॲग्रिकल्चर कृषी मिशन चालू आहे, ॲग्रीस्टॅक चालू आहे. हे 2024 मध्ये सरकारने मंजूर केलं होतं. तर याच्यामध्ये आपल्याला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे आपण सुलभ कर्ज, विमा, वैयक्तिक पीक सल्ला. तर तुम्ही पाहिलं असेल की किती मोठ्या प्रमाणावर AI मध्ये भारत सरकार, महाराष्ट्र शासन यांचं काम चालू आहे. तर आपण थोडंसं विस्तृत आढावा घेऊ की हे महाराष्ट्र ॲग्री AI धोरण, महाराष्ट्र ॲग्री AI पॉलिसी, हे आपण यात मी काम करतोय आणि याद्वारे आपण काय काय आतापर्यंत केलंय तर याचा थोडासा आपण विस्तृत आढावा घ्या की हे महाराष्ट्र ॲग्री AI धोरण 2025 ते 2029 हे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेलं आहे. आणि हे जे आहे हे इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा महत्वाकांक्षी आराखडा आहे. तर याच्यामध्ये आपण हे धोरण शेतकरी केंद्रित असून कृषी उत्पादकता, हवामान सहनशीलता, शेतकरी उत्पन्न वाढवणे आणि शाश्वत शेती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी. आणि देशातलं हे पहिले धोरण आहे. कुठल्याही राज्यामध्ये असं धोरण नाही आहे. आपलं आता धोरण पाहून इतर राज्य आपलं अनुकरण करतात, इव्हन केंद्र शासन सुद्धा आपलं अनुकरण करतात. तर याचं उद्दिष्ट काय की शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं, कृषी उत्पादकात सातत्याने वाढ करायची आहे. हवामान बदलाचा प्रभाव आपण आता नेहमी बोलतोय की हवामान बदल झाला, तर हवामान बदलला टॅकल करायचा असेल तर कृत्रिम बुद्धिमत्ता
असणं फार महत्वाचं आहे. आपल्याकडे त्याच्या आधी जर इन्फॉर्मेशन असेल तर त्याचं रेझिलियन्स आपण निर्माण करू शकतो. आणि त्याच्यामुळे डेटा अॅनालिटिक्स, ड्रोन, आयओटी, डिजिटल या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन पाणी, खते, कीटकनाशकांचा कार्यक्षम वापर, कारण आपण जो वापर करतोय तो खूप मोठ्या प्रमाणावर करतो, गरज नसताना करतोय, तर तो कार्यक्षम वापर आपल्याला याच्यामध्ये आपण करतोय. आपण तसं प्रयोग पण केले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आपण उभारतोय, डेटा आधारित शेतीची गुणवत्ता वाढवतोय. तर उत्पादनात सुमारे 40% ची वाढ होऊ शकते, खतांचा 30% कमी वापरू शकतो, पाण्याची 40 ते 50% बचत. तर हे आपल्या या पूर्ण धोरणाचं उद्दिष्ट आहे. आणि याचा GR पण आपण पाहिला असेल की 24 जून 2025 आपल्या या धोरण महाराष्ट्र शासनाने लागू केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 500 कोटींचं बजेट आणि निधी दिलेला आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं असेल आपण तर संशोधन व विकास जो कृषी विद्यापीठांकडे हा भाग येतो, जो आम्ही करतोय. कृषी विद्यापीठामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब्स उभारण्यात, नंतर पिकांवरील नवीन रोगांचा शोध घेणे, तर त्यासाठी 150 कोटी रुपये आहेत. AI हेल्पलाईन आणि चॅटबॉट्स, आपण शेतकऱ्यांना AI आधारित मार्गदर्शन करण्यासाठी आपण आहे. ड्रोन सेन्सर तंत्रज्ञानाचे शेतीचे हवाई संरक्षण, पिकांचे आरोग्य तपासणी, शेतकरी प्रशिक्षणासाठी आहे, नंतर पायाभूत तयार करण्यासाठी. तर अशा प्रकारे ही मिशन आपण राबवतोय. याच्यामध्ये वेगवेगळ्या याची संस्थात्मक रचना आणि याची सुकाणू राज्यस्तरावर आहे, ज्याच्यामध्ये एक राज्यस्तरीय सुकाणू समिती आहे, त्याचं धोरणाचं दिशादर्शन आणि मोठे निर्णय घेण्याची त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे. नंतर राज्यस्तरीय तांत्रिक समिती आहे, टेक्निकल कमिटी SLTC, या तांत्रिक बाजूंवर मानके आणि अंमलबजावणीवर त्यांचं लक्ष ठेवण्याचं काम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ॲग्रीटेक इनोव्हेशन सेंटर, हे AIC सुरू झालेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत AICCC असे 4 केंद्र प्रत्येक विद्यापीठात सुरू झालेली आहेत. तर त्यामुळे 4ही विद्यापीठांमध्ये विभागीय केंद्र, या केंद्रामध्ये संशोधन विस्तार व स्टार्टअप्स, इन्क्युबेशन सेंटर्स साठी आम्ही सध्या काम करतो. तर धोरणात्मक महत्वाचे उपक्रम जर तुम्ही पाहिले तर सगळ्यात महत्वाचं याच्यात आपण केलं की महाविस्तार AI ऍप्लिकेशन मोबाईल ऍप. तुम्ही जर आता प्ले स्टोअरवर गेलात, कुठल्याही मोबाईलमध्ये आपल्या तुम्ही पाहिलं तर ही मोबाईल ऍप उपलब्ध आहे. ही एक बहुभाषिक ऍप आहे, ज्याच्यामध्ये मराठी पण आहे. आणि आतापर्यंत 30 लाख शेतकरी आपल्या या ऍपचा वापर करत आहे. आणि याच्यावर वसुधा नावाची एक AI आधारित फोन सेवा आहे, तिचा नंबर 155313 आहे. नंतर हा स्मार्टफोन ज्या शेतकऱ्यांकडे नाही आहे त्याच्यासाठी फोन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये आपण काही पायलट प्रकल्प पण सुरू केलेले आहेत. नंतर काही विदेशी विद्यापीठांशी पण सामंजस्य करार करून आपण केलेला आहे. तर याच्यामध्ये 5 महत्वाचे स्तंभ आहे की AI आणि डिजिटल फिनोटायपिंग, डिजिटल ब्रँडिंग, बियाणे प्रणाली, पीक विशिष्ट पायलट प्रकल्प, ज्ञानाची देवाणघेवाण, क्षमता बांधणी, आंतरराष्ट्रीय सहकार्य व शिक्षण. तर हे याच्यामध्ये करण्यात आलं आहे. तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हा एक महत्वाचा भाग आहे. डेटा एक्सचेंज, डेटा असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. तर त्या धोरणामध्ये आपण अडेक्स सुरू केलेलं आहे, ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज. ही शासन स्तरावर आपण संपूर्ण डेटा एका ठिकाणी आणू. नंतर आपण एक सँडबॉक्स एन्व्हायरमेंट सगळ्यांना देतो की अशा स्टार्टअप्सना काही नवीन त्यांचं असलं तर त्यांचं टेस्टिंग केलं गेलं पाहिजे. त्यांना एक एन्व्हायरमेंट असं दिलं गेलं पाहिजे की जे व्यासपीठ आपल्याकडं विद्यापीठांमध्ये आपण तसं वातावरण तयार केलंय. नंतर जिओ स्पेशल इंटेलिजन्स इंजिन, हे पण आपण याच्यामध्ये घेतोय. नंतर ब्लॉकचेन ट्रेसिबिलिटी, निर्यातीसाठी आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्र द्राक्षामध्ये, केळीमध्ये, डाळिंबामध्ये फार अग्रेसर आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टींची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. तर याचे 4 टप्पे आहेत. याच्यामध्ये 2025 ते 2029 पर्यंत या टप्प्यांमध्ये आपण काम करतोय. तर त्याच्यामध्ये काही पहिला टप्पा जवळपास झालाय. आता जिल्हास्तरीय प्रकल्प आपले सुरू आहेत, राज्यभर विस्तार आणि AI टूल्सचा वापर आपण करतोय. आणि याच्यामध्ये महाविस्तार AI ऍप्लिकेशन आपण आता रिलीज केलेली आहे. तर याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला सर्व या सेवा 20 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आपल्याला पोहोचवायच्या आहेत. नंतर GDP मध्ये 15% जास्त वाटा आपल्याला करायचा आहे. नंतर 40% जास्त शेतकऱ्यांना आपल्याला AI ऍप्लिकेशन ऍपपर्यंत पोहोचवायचं आहे. नंतर आपल्याला GST गॅस, हरितवायू उत्सर्जन म्हणजे कार्बन शेती, याच्यामध्ये पण महत्वाचं आपल्याला. तर आपण हे पाहिलं असेल की आपला जो हा आहे महाराष्ट्र ॲग्री AI धोरण, हे देशातली पहिली आणि महत्वाकांक्षी योजना आहे. याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आणि त्यामुळे आपण हे काम करतोय. तर यामध्ये आतापर्यंतची प्रगती आपण काय केलंय की आतापर्यंत आपण याच्यामध्ये
आत्ताच आपल्या कृषी मंत्री साहेबांनी याचा अहवाल सादर केला आहे मार्च 26 मध्ये, आणि फेब्रुवारी 26 मध्ये आपण एक AI फॉर ॲग्री 2026 ही एक जागतिक परिषद घेतली होती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण महाविस्तार AI ऍप्लिकेशन ऍप रिलीज केली होती. आणि ही ऍप आतापर्यंत 30 लाख शेतकऱ्यापर्यंत आपण टप्पा अजून वाढले असतील याच्यामध्ये. तर ही आपली AI इम्पॅक्ट समिटचाच हा भाग होता, त्याची सॅटेलाइट AI ऍप्लिकेशन होतं. तर आपण काय केलंय, की महाविस्तार AI ऍप्लिकेशन जे केलंय हे आपण महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि 4ही कृषी विद्यापीठांनी मिळून हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना रिअल टाइम वैयक्तिक कृषी सल्ला देण्याची ही एक ऍप आहे. याचं उद्दिष्ट आहे की महाविस्तार या ऍपची निर्मिती आपण प्रमुख आव्हानांवर मात करण्यासाठी केलेली आहे. नंतर वेळेवर माहिती देते शेतकऱ्यांना, हवामान, बाजारभाव, कीड रोग, सरकारी योजनेची माहिती. नंतर उत्पादन खर्च कमी करणे, जवळपास 40% याचा वापर वाढ करणे उत्पादनात, आणि खताच्या खर्चात 30% वाढ करणे. तर आपण याच्यामध्ये आतापर्यंत हे सगळे उद्दिष्ट मध्ये हे ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण स्मार्ट रोग निदान प्रणाली ही तयार केलेली आहे, की शेतकरी पिकांवरील रोग किंवा कीड याचा फोटो काढून अपलोड करतो. नंतर AI अल्गोरिदम फोटोचे विश्लेषण करते, जे आम्ही तयार केलेलं आहे. जवळपास 15-20 पिकांमध्ये आपण जवळपास प्रत्येक पिकाचे 20-20 हजार फोटो काढून त्याचं विश्लेषण करून त्याचे AI अल्गोरिदम आपण तयार केले, आणि त्याचं रोगाचं त्वरित निदान तुम्हाला करून मिळत आहे. नंतर रिअल टाइम तुम्हाला हवामान अपडेट्स त्याच्यामध्ये मिळत आहेत, विविध बाजार समित्यांची माहिती मिळते, बियाण्यांची माहिती मिळते. तर ह्या अशा प्रकारे आपण याच्यामध्ये विविध भाषांचा आपण वापर केलेला आहे. मराठीमध्ये पण ही उपलब्ध आहे. नंतर ही चॅटबोट आधारित आहे, म्हणजे आपल्याला जसं आपण ChatGPT म्हणतो किंवा जेमिनी जे म्हणतो, की ज्या आधारे आपल्याला त्याच्यात माहिती टाकल्यानंतर तुम्हाला चॅटबोट टाईप माहिती त्यात मिळणार आहे. नंतर वसुधा नावाचं एक एजंट आपण तयार केलाय, ज्याचा नंबर 15-53-13 आहे. तो सुद्धा तुमच्याशी, ज्यांना शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही त्यांना तो व्हॉइसच्या स्वरूपात माहिती देतो. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांची काळजी याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि यांनी घेतलेली आहे सगळ्यांनी. तर मार्च 26 पर्यंत आपल्याला 30 लाख शेतकरीचा वापर आता करत आहे, हा पण आपल्याला वाढवायचा आहे. आणि 152 लाख हेक्टर खरीप पिकांवर आपण याचा आपण परिणाम करणार आहे. याच्यामध्ये आव्हाने पण आपल्याकडे आहेत, जसं डिजिटल विभाजन आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा एक मेजर इश्यू आहे, स्मार्टफोनची उपलब्ध हा इश्यू आहे. नंतर डेटाची गोपनीयता हा एक इश्यू आहे, डिजिटल साक्षरता हा एक त्याच्यामध्ये एक आपल्याला हे आहे. तर ह्या गोष्टीतून आपण ह्या महाविस्तार AI ऍप आपण व्यवस्थित प्रकारे हे काम करते सध्या, आणि शाश्वत आणि फायदेशीर आणि हवामान प्रतिरोधक शेतीचा तर ही कशी काम करते आपण पाहिलं असेल तर हे त्याचं फर्स्ट पेज आहे. डिजिटल शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यास शास्त्रशुद्ध आणि रिअल टाइम कृषीविषयक सल्ला देऊन सक्षम करणे ही महाविस्तार मागील संकल्पना आहे. हा राज्य शासनाचा कृषी विभागाने विकसित केलेला प्लॅटफॉर्म आहे, आणि त्यावर हवामान, माती, मंडई तसेच शासकीय योजना यांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध आहे. मराठी, इंग्रजी किंवा इतर भाषेतील चॅटबॉट मार्फत शेतकऱ्यांना स्थानिक आणि त्यांच्या गरजेनुसार सल्ला अत्यंत सहज मिळू शकतो. तर ही आपण डेव्हलप केलेली आहे. तुम्ही जर पाहिलं तर आज सकाळीच मी याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे. मी ऑलरेडी याच्यावर आहे. आज 10 एप्रिलची पण तारीख दिसते याच्यावर. आणि याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना कीक व रोग ओळखा, नंतर पीक सल्ला, SOPs, मृदा आरोग्य पत्रिका, खत मात्रा, हवामानात अनुकूल कीड व रोग, अशा प्रकारे याच्यावर आपण हे दिलेलं आहे. वेगवेगळ्या पिकांची माहिती दिलेली आहे, जसं तृणधान्य पिकांमध्ये नाचणी, बाजरी, रब्बी ज्वारी, मक्का, ज्वारी, गहू, भात. नंतर कडधान्य पिकामध्ये उडीद, मूग, तूर, हरभरा, तेलबिया पिके, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमुग, असे इतर सगळेच पिकं आपण त्यात कव्हर केलं आहे. भाजीपाला पीक कव्हर केलं आहे. नंतर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं इथं की कीड व रोग ओळखा. तर याच्यावर आपण जर क्लिक केलं तर या प्रकारे विंडो उघडते, की तिथं येतंय पहिल्यांदा पीक निवडा, की आपलं पीक निवडायचं. की समजा आता मला माझ्या शेतामध्ये मी लावलंय सोयाबीन, आणि सोयाबीनवर मला एक अळी आलेली, ही अळी अशी दिसते, आणि अळी आलेली आहे. तर मी काय करायचं की ते पीक इथं सोयाबीन लिहायचं, सिलेक्ट करायचं, नंतर पेरणीची तारीख टाकायची, आणि नंतर माझ्या शेतात मला जे काही रोग दिसतोय किंवा जे काही कीड दिसते त्या इथं फोटो काढा म्हणून जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं, आणि तो फोटो आपण काढायचा.
तो फोटो काढल्यानंतर तुम्हाला लगेच आम्ही जे काही AI रिलेटेड डेटा सेट्सद्वारे AI ML टेक्नॉलॉजीद्वारे जे मॉडेल्स तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये ह्यूज डेटा आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं ॲनालिसिस होतं आणि त्याचं ॲनालिसिस होऊन तुम्हाला लगेच उत्तर मिळतं की ही केसाळ अळी आहे आणि केसाळ अळीचं लक्षण अशा प्रकारे दिसतंय आणि त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तुम्हाला सांगले जातील आणि नियंत्रणाचे उपाय पण देता येतील. तर ही एक AI आधारित एक एक महाविस्तार AI ॲप्लिकेशन आहे जे आपल्या या आपलं महा AI ॲग्री धोरणाअंतर्गत आपण ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा प्रकारे याच्यामुळे लगेच निदान होतंय की कुठला रोग त्याच्यामध्ये आलेला आहे, तो कसा दिसतो, त्याच्यासाठी त्याची लक्षणं काय, आणि कुठेही तुम्हाला कुठल्या एक्सपर्टकडे जायची गरज नाही, कुठलाही तुम्हाला जायची गरज नाही. एकदम रिअल टाईममध्ये तुमच्या शेतामध्ये तुमच्या मोबाईलद्वारे आपण आपला फोटो काढून आपण आपलं रोग ओळखू शकतो, कीड ओळखू शकतो. तर हा आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा चमत्कार आहे की ज्यामुळे आपण हे सहज शक्य करून दिलंय. तर या अशा प्रकारे याचं आपण आता ॲप्लिकेशन हे तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला भरपूर आपला टार्गेट जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑटोनॉमस फार्म्स म्हणजे रोबोटिक्सचा वापर करून तयार करायचे. नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बायोटेक्नॉलॉजी यांचं इंटिग्रेशन करून वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आपल्याला करता येतील. नंतर क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर पण आपण याद्वारे आपल्याला करता येईल. नंतर ब्लॉकचेन बेस्ड सप्लाय चेन फार महत्वाचे आहे आणि त्याच्याशी आपल्याला हे करता येते. तर आपण पाहिलं असेल की याच्यामध्ये AI शेतीमुळे डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेटा ड्रिव्हन ॲग्रिकल्चर, प्रिडिक्टिव्ह ॲग्रिकल्चर, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, तर हे विशेषतः प्लांट पॅथॉलॉजीमध्ये, क्रॉप प्रोडक्शनमध्ये, प्रिसिजन फार्मिंगमध्ये याचा खूप मोठ्या प्रकारे सर्वाधिक याचा प्रभाव दिसून येतोय. आणि हे योग्य धोरण आणि प्रशिक्षण जर आपण लावलं आणि योग्य इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण दिलं तर याच्यात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, पिकांचं नुकसान कमी होईल आणि शाश्वत शेती ज्याला आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणतो ते आपण साध्य करू शकू. नंतर याच्यामध्ये विविध प्रकारच्या नवीन रोजगाराच्या संधी पण खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कृषी क्षेत्रात AIचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच्यामुळे शेतीची कार्यपद्धती बदलत आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की AI मुळे नोकऱ्या जातील असं गैरसमज आपल्याकडे सगळीकडे पसरलेला आहे. पण तसं काहीही होणार नाही की नवीन रोजगार संधी आपल्याकडे निर्माण होतील. की या भागात आपल्या ग्रामीण भागातले आपले जे तरुण मंडळी आहे यांना हायटेक रोजगाराचे दरवाजे उघडत आहेत. भारत सरकारच्या अंदाजानुसार या क्षेत्रात जवळपास 2030 पर्यंत सुमारे 20 लाख व्यावसायिकांची गरज भासेल. कारण नवनवीन गोष्टी याच्यामध्ये आपल्याला लागत आहेत की शेतीतील AI जर आपण पाहिलं तर खालीलप्रमाणे आपल्याला प्रमुख रोजगार संधी निर्माण केल्या जातात. तुम्हाला आता आम्ही हे जे महाविस्तार AI ॲप्लिकेशन तयार करताना पाहिलं की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला डेटा शास्त्रज्ञ आणि विश्लेषक लागतात. डेटा सायंटिस्ट आणि ॲनालिटिस्ट. तर हे आपण जे उपग्रह किंवा ड्रोनद्वारे किंवा सेन्सर्सद्वारे आपल्याकडे डेटा जो मिळतो त्याचं विश्लेषण करून आपल्याला योग्य प्रकारे त्याचा अंदाज, पिकाचं आरोग्य आणि कीड नियंत्रणासाठी मॉडेल्स तयार करावं लागतात AI/MLचा वापर करून. तर त्यासाठी तुम्हाला डेटा सायंटिस्ट, विश्लेषक हे फार महत्वाचे. नंतर त्यासोबतच तुम्हाला प्रिसिजन ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट जसं हे GPS, ड्रोन, IoT सेन्सर्सचा वापर करून शेतीचे नकाशे तयार करणे, संसाधनांचा आर्थिक कार्यक्षम, तर हे एक्सपर्ट्स आपल्याला लागतात. नंतर ड्रोन पायलट, तंत्रज्ञान टेक्निशियन्स, हे ड्रोन उडून आपण फवारणी करतोय, नंतर त्याचे छायाचित्र काढतो, मल्टीस्पेक्टर कॅमेरे लावतो, त्याच्यावर हायपरस्पेक्टर कॅमेरे लावतो, त्याच्यावरून आपण इमेजेस तयार करतो. या इमेजेसद्वारे आपण डेटा घेऊन मॉडेल्स तयार करतोय आणि ते हे करतो. तर यासाठी आपल्याला तंत्रज्ञ आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपली क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग करता येईल. नंतर आपल्याला AI आणि ML इंजिनियर्स फार महत्वाचे. हे आम्ही IIT मुंबईच्या याच्यामध्ये मदत घेतोय. ते शेतीसाठी मशीन लर्निंग मॉडेल्स विकसित करण्यासाठी, ज्यामुळे विविध अडचणींवर आपल्याला उपाय शोधणं शक्य होईल. नंतर ॲग्रीटेक कन्सल्टन्ट्स, फार्म ॲडवायझर्स, हे ॲक्च्युअल जमिनीवर जाऊन AI द्वारे मिळालेली सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात, यांची गरज पडणार आहे. नंतर डेटा ॲनोटेट. डेटा जरी हे असला तरी ॲनोटेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा रोग हाच आहे. ते काही मशीन तुम्हाला सांगणार नाही. ते काही तुम्हाला इतर कुठलीही टेक्नॉलॉजी आली तरी बायोलॉजी कॅनॉट रिप्लेस बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्यामुळे आपल्याला डेटा ॲनोटेटर ही महत्वाची की जे ग्रामीण भागातील युवकांना उपलब्ध होऊ शकते. AI मॉडेल्स आपण जर
थोडं प्रशिक्षण घेतलं. आमचे विद्यार्थी आम्ही त्याच्यामध्ये ट्रेन केलेत की जे आता AI मॉडेल्स तयार करू शकतात, जे छायाचित्र घेऊन त्याचे लेबल्स तयार करावे लागतात, त्याला अनोटेशन म्हणतात आपण. तर ही डिजिटल साक्षरता येण्यासाठी ही क्षमता आपल्याला डेव्हलप करणं फार आवश्यक आहे. तर याच्यासाठी काय आवश्यक आहे कौशल्य तुम्हाला, तर तुम्हाला तांत्रिक शैक्षणिक पात्रता, तांत्रिक भूमिकांसाठी तुम्हाला कम्प्युटर सायन्स, AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या क्षेत्रातली बॅचलर किंवा मास्टर डिग्री, शेती केंद्रित भूमिकांसाठी तुम्हाला आमची BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, कृषी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या पदव्या खूप यांना स्कोप आहे. तांत्रिकतेमध्ये तुम्हाला पायथन लँग्वेज, एसओएल सारख्या प्रोग्रामिंग भाषांचं ज्ञान, मशीन लर्निंग लायब्ररी, डेटा अनालिटिक्स टूल्स, GIS, रिमोट सेन्सिंग, IoT डिव्हायसेस, क्लाउड कम्प्युटिंग याची माहिती. तर ही कौशल्य आपल्याला वाढवणं फार महत्त्वाचं आहे की अभ्यासानुसार मॅन्युअल लेबरऐवजी आता डेटा अनालिटिक्स, रोबोटिक्स, टेक्निशियन्स यासारख्या उच्च कौशल्य असलेल्या भूमिकांची मागणी वाढत आहे. त्यामुळे सतत शिकत राहणे व कौशल्य अद्ययावत ठेवणे फार महत्त्वाचं आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्यांनी तुम्ही पाहिलं असेल तर एम्प्लॉयर्सची संख्या पण वाढत आहे. सरकारमध्ये आम्ही भारत विस्तारासाठी केंद्र सरकारने बहुभाषिक एअर मोठा प्रकल्प भारत सरकारचा, तरुणांना रोजगार मिळू शकतो 2030 पर्यंत. ग्रामीण भागातली संधी, AI शक्तीवर चालणारी साधने ग्रामीण भागातील युवकांसाठी नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी व रोजगार मिळवण्यासाठी संधी निर्माण करत आहे. नंतर तज्ज्ञांच्या मते AI मुळे शेतीत बहुतांश 70पेक्षा जास्त नोकऱ्या संपुष्टात येणार नाहीत, तर त्याचे स्वरूप बदलतील. आपल्याकडे जो गैरसमज आहे की नोकऱ्या जातील, नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. काही कामे जे AI करू शकतं, शेतकऱ्याला गुंतागुंती समस्या, काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी काही AI करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला कृषी एक्सपर्ट, ॲग्रोनॉमिस्ट, प्लांट पॅथॉलॉजिस्ट, एंटॉमॉलॉजिस्ट याची गरज राहणार, कारण त्याचं अॅनोटेशन करणं फार महत्त्वाचं. अॅनोटेशन काही कोणी तुम्ही ड्रोन आणला, ड्रोनवर हायपरस्पेक्टर कॅमेरा उपग्रहाद्वारे सुद्धा तुम्ही चित्र घेतले तरी तुम्हाला ते रोग तर कोणी ओळखून देणार नाही ना, तो तर तुम्हाला ॲग्री एक्सपर्टच ओळखणार. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींना महत्त्व, सगळ्यांचं इंटिग्रेशन होणं फार महत्त्वाचं आहे, त्याचा उपयोग होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला AI तुम्हाला मदत करेल. पूर्वी जी तुम्हाला जो वेळ लागत होता काही गोष्टींसाठी, तो वेळ कमी लागून तुमची डिसिजन पॉवर वाढणार आहे AIच्या मदतीने. तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता हा काही आता फक्त एक कल्पना किंवा चर्चेचा विषय राहिलेला नाही, तर प्रत्यक्षात आपण पाहिलं की AI ॲप्लिकेशन, महाविस्तार ॲप्लिकेशन ॲप आपण डेव्हलप केलेलं आहे, जे आलेलं आहे ऑलरेडी. आणि आता अशा क्षेत्रामध्ये नवीन कौशल्य आपण जशी शिकू, जसे डेव्हलप होत जातील, त्याप्रमाणे आपल्या संधी पण त्या प्रमाणात आपल्याला वाढणार आहेत. आणि भारताच्या शेतीचा आपण डिजिटल क्रांतीचा एक भाग बनण्याचा आपल्याला एक सुवर्ण संधी आपल्यापुढं आलेली आहे. तर थोडक्यात जर आपण पाहिलं तर AI मुळे शेतीत क्रांती आलेली आहे. पीक रोग निदान जे आपण आता मी तुम्हाला महाविस्तार ॲपमध्ये दाखवलं, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करून पाहू शकता. अचूक सिंचन, कीटकनाशक बाबत आपलं उत्पादनात वाढ आणि विनाकारण आपली औषधं जात नाही आहेत, लागेल तेवढंच पाणी आपण देतोय. महाराष्ट्र शासनाचं आपलं धोरण, महाॲग्री AI धोरण, 500 कोटी रुपयाचा निधी त्याला दिलेला आहे. ड्रोन सेन्सर डेटा याच्यावर भर. नंतर महाविस्तार AI ॲप ही आपण फार मोठ्या, हे तर फॉर महाराष्ट्र शासनाचा मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे महाविस्तार AI ॲप. 30 लाख शेतकरी सध्या वापरत आहेत. फोटोवरून रोग आपण निदान करू शकतोय. बहुभाषिक लँग्वेजमध्ये काही शेतकऱ्यांना आपण ते मराठीमध्ये दिलंय, काही लोकल लँग्वेजमध्ये पण आपण दिलंय. वसुधा फोन सेवा दिली आहे. आणि डेटा शास्त्रज्ञ, ड्रोन पायलट, ॲग्रीटेक सल्लागार, डेटा अॅनोटेटर, 20 लाख नोकऱ्यांची अपेक्षा 2024 पर्यंत आपल्याला या माध्यमातून उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे हे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढ करत आहे आणि कृषीचा कायापालट आपल्या या ॲग्रिकल्चर इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे होईल यात काही शंका आता राहिलेली नाही. कारण आपण ॲक्च्युअली त्यात काम केलंय. आपण काही यूज केसेस पाहिल्यात, केस स्टडी पाहिले, स्वतः त्यात काम करून पाहिल्यानंतर आपण काही प्रॉडक्ट सुद्धा दिलेले आहेत शेतकऱ्यांना. त्यामुळे आपला काम कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्यामुळे हे क्षेत्र नुसतं थेरॉटिकल न राहता प्रॅक्टिकल आपल्याला यात दिसतंय. तर धन्यवाद सर, मॅडम. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या आजच्या या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावरील सुंदर अशा मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद. या मार्गदर्शनासाठी मनाशी वाटते, महाराष्ट्राची माती, कष्टकऱ्यांची शान, तंत्रज्ञानाने खुलो शेतीचा नवा ज्ञानप्रवाह महान.
आदरणीय डॉक्टर गजेंद्र जगताप सर आपल्या मार्गदर्शनाने नवी दिशा मिळावी आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदावी अशीच प्रार्थना करतो. आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये अमरावती विभागाचे आदरणीय उपायुक्त श्री दत्तात्रय ठाकरे सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी सरांना विनंती करतो की सर आपण या सत्राच्या अनुषंगाने आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. आदरणीय ठाकरे सर. धन्यवाद अक्रूर. सर्वप्रथम येत आहे ना आवाज माझा? हो सर, हो सर. जगताप सरांचे खूप खूप आभार. सर इथं जेवढे उपस्थित आहे हे पहिल्या पिढीत नसतील पण दुसऱ्या पिढीत तर नक्कीच सगळे शेतकरी आहेत, आणि दुसऱ्या नसतील तर तिसऱ्या पिढीत तर आपल्यापैकी कोणीच असा नाही जो शेतकरी नव्हता. आणि या क्षेत्रातलं जे संशोधनाबद्दल आपण माहिती दिली, आजही आपल्याला माहित आहे की सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा खतांच्या आयातीवर झालेला आहे. तर ह्याचं जर टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये वापरल्या गेली तर निश्चितच जे खतावरचं अवलंबित्व आहे ते आपलं कमी होईल. दुसरं असं की ठीक आहे, आपल्या राष्ट्रीय गीतामध्ये सुजलाम सुफलाम म्हटलेलं आहे, पण आपल्यालाही माहित आहे सर की भारतात प्रतिमानसी जल उपलब्धता फार कमी आहे, आणि त्याच्यात जर कमी पाण्यात कमी खतात तंत्रज्ञानातून जर चांगलं पीक येत असेल सर, तर तो निश्चितच ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ती एक मोठी क्रांती ठरेल. सेकंडली एक अशी आमची अपेक्षा राहील सर की जे काही छोटे छोटे याच्यात मॉड्यूल्स असतील, जॉब रोल्स असतील, ते जर विद्यापीठानं तयार केले तर आमच्याकडे जे योजना आहेत की आम्ही त्यामध्ये त्यांना स्किल ट्रेनिंगमध्ये ॲकोमोडेट करतो, प्रशिक्षण खर्चाची प्रतिपूर्ती सुद्धा देतो. तर ते जर ग्रामीण लेव्हलवर अशा पद्धतीचे छोटे मोठे मॉड्यूल राबवून जर जसं आपण सांगितलं AI मधून एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल, ते जर क्रिएट झालं सर, तर आपले जे सिलेबस असतील ते जर आपण आमच्या विभागीय मुख्यालय संभाजीनगर इथं दिले किंवा एखादा टूर आयोजित करून त्याची पूर्ण प्रेझेंटेशन वगैरे जर आम्हाला मिळालं तर सर आम्ही पूर्ण राज्यात ते इम्प्लिमेंट करू शकू, जेणेकरून डेप्थवर आपण गावोगावी चांगल्या पद्धतीचे स्किल्ड फार्मर्स तयार करू शकू, जे हे तंत्रज्ञान वापरतील आणि त्यांचं पुढे नेतील. कारण आम्ही आता एम्प्लॉयमेंट या स्किल ट्रेनिंगमधून एम्प्लॉयमेंट जो आहे हा पोर्शन काढून टाकलेला आहे की प्लेसमेंट मिळालंच पाहिजे. ओनली ट्रेनिंग इज सफिशियंट फॉर अस. तर ती मला आपल्याकडून विनंती राहील. बाकी सर आपलं नॉलेज आणि कमांड विषयावरची अप्रतिम, अगदी खिळवून ठेवणारी भाषा आहे. सायंटिफिक जे विषय आहेत ती तितक्या सोपेपणानं सहजासहजी समजून देणं हे फार कठीण काम आहे, ते सुद्धा आपण साध्य केलं. खूप खूप आभार. दुसरा आभार आमच्या विभागीय आयुक्तालयाचे शितोडे मॅडम, क्रिएटिव्ह अधिकारी आहेत आमच्या. वेगवेगळे विषय शोधणं, वेगवेगळे तज्ज्ञ शोधणं, त्यांच्यापर्यंत स्वतः संपर्क करणं आणि ते उपलब्ध करून देणं हे त्यांचं ते जबाबदारी समजतात. मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि सर आमची अपेक्षा राहील की जे छोटे छोटे जे रोल हे आहेत याचे मॉड्यूल्स असतील ट्रेनिंगचे, ते जर आम्हाला मिळाले तर निश्चितच आम्हाला आमच्या कोर्समध्ये त्यांना इन्कल्केट करून जास्तीत जास्त लोकांना हे AI आधारित कृषी तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग देता येईल. थँक्यू सर. जरूर सर, जरूर. खूप खूप धन्यवाद आदरणीय ठाकरे सर, आपण मांडलेल्या विचाराबद्दल. आपले विचार आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असतात. आदरणीय शितोळे मॅडम, आपण काही बोलणार आहात का? नक्कीच बोलणार मी. सर आज ज्या पद्धतीने ठाकरे साहेबांचे सर्वप्रथम मी 2 शब्द व्यक्त केल्याबद्दल आणि आपल्या कृषी विद्यापीठाकडनं आपल्याला मॉड्यूल्स उपलब्ध करून देण्याबद्दल जी विनंती केली सर, मी देखील सेम विनंती आपणास करते. तसे जर पाहिलं तर परभणीचे आपलं जे कृषी विद्यापीठ आहे, मागील वर्षी माझ्या 4 व्हिजिट होऊन आपला एक MOU पण झालेला आहे, आणि ट्रेनिंगला खरंच आपण त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देऊ. आणि सर एवढं जर आपण काम करताय तर मला असं वाटतं की आमच्या डिपार्टमेंटची कुठेतरी एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट करता आमची मदत तुम्हाला किंवा तुमची आम्हाला होणं गरजेचं आहे, आणि ती नक्कीच होईल इन फ्युचरमध्ये. सर मला आज मी हा जो AIचं जे हे लेक्चर ठेवलं होतं, ते लेक्चर ठेवल्यानंतर आता जी
ऐकलं किंवा सर्व उपस्थित जणांनी ऐकलं तर याच्यातनं एकच आहे की इतक्या छान शब्दात तुम्ही ज्या काल परवा मला बोलले की मॅडम इंग्लिशमध्ये बोलायचं की मराठीमध्ये, तर सर एवढा छान किचकट विषय हा मराठीमध्ये इतक्या छान पद्धतीने आणि ओघवत्या भाषेत सांगितला, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आणि खरंच याच्यातनं एक मला समजलं की हा जो विषय AI आणि शेती, तर आपण जर पाहिलं तर आपले पूर्वज म्हणायचे की उत्तम शेती आहे आणि मध्यम व्यापार आहे आणि कनिष्ठ नोकरी आहे. तर त्यानंतर आपल्या पिढीमध्ये जर पाहिलं तर आपण म्हणायचो की चला शेतीतनं एकदा सुटका झाली आणि उत्तम आपली नोकरी झाली, मध्यम व्यापारच राहिला आणि कनिष्ठ पुन्हा शेती झाली. परंतु हा 2019चा जो कालावधी आपण पाहिला, कोरोना आला आणि कोरोनामध्ये सर्व जगच थांबलं किंवा बंद पडलं, परंतु लाखो जणांचा जो पोशिंदा आहे तो शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याचं काम अविरतपणे चालू होतं आणि कुठेतरी त्याच्यानंतर आपल्याला एक शेतीचं महत्व कळालं. आणि आता तुम्ही जे म्हणताय युद्धजन्य परिस्थिती आहे, फूड चेन आपली फार डिस्टर्ब झाली आहे आणि त्याशिवाय म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की युद्ध येतात आणि संकट येतात, परंतु त्यापेक्षाही जास्त त्याच्यामध्ये फार मोठ्या संधी लपलेल्या असतात. आणि ह्या संधी ॲग्रीटेकमध्ये किंवा ॲग्री हा जो मेन आहे की जिथं आपण म्हणतो की यामधनं जे बाहेर जे आपण उत्पादन घेतो, तर ही फूड चेन जी आहे ती फूड चेन आपल्याला पुन्हा एकदा याच्यामध्ये बऱ्यापैकी संधी आहेत. त्या संधी कशा आहेत हे ते देखील तुम्ही सांगितलेलं आहे. आणि माझा विभाग हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता देखील आहे त्याच्यामध्ये. तर आम्ही नोकरी देण्याचं तर काम करतोच, परंतु स्वयंरोजगारासाठी सर्वांनाच नोकरी उपलब्ध आहेत असं नाही. आणि आपण आज पाहिलं तर आपली पिढी ही शेतीकडे, आज प्रत्येक जण आपल्याकडे शेतकरीच आहे बऱ्यापैकी. आणि आपण म्हणतो की धारण क्षेत्र कमी झालेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, परंतु शेतकऱ्याची नाळ किंवा शेतीशी आपली नाळ जुळलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर ही स्वयंरोजगारासाठी आपला आत्ताचा जो ह्या पिढीचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एकदम निराशाजनक आहे. परंतु AI याच्यामध्ये मदत कशी करते हे तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगितलं की खरंच याच्यातनं एक नवीन भविष्याकडे एक नवीन एक आशा पल्लवित झालेल्या आहेत. आणि AI एवढं काम करतं की अगदी आपण जर पाहतो की तुम्ही मशीन लर्निंग पासून चालू केलं की मशीन लर्निंग काय करतं, कोणतंही मशीन आहे त्याला स्वतःची बुद्धी नसते, त्याचप्रमाणे जसं जन्म झालेलं बाळ आपलं जे असतं त्या बाळाला आपण 4 वेळा सांगतो हे वॉटर आहे, पाणी आहे किंवा हा तांबे आहे, म्हणजे तो प्रत्येक वेळेस ती माहिती घेतो आणि नंतर स्वतःहूनच म्हणतो हे पाणी आहे. त्याच पद्धतीने हे मशीन लर्निंग, त्याला जो डेटा आपण पुरवतोय तो डेटा वेगवेगळ्या पद्धतीचा कसा जमा केला जातो आणि त्या डेटावरती मशीन कसं काम करते आणि त्याच्यानंतर त्याचे जे डिसिजन आउटकम येतात बाहेर तर त्याच्यावरती ते डिपेंड असतात. म्हणजे डेटा हा ह्यूज प्रमाणावर लागतो. तर मशीन लर्निंग मधलं आहे, डेटा लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे त्याच्यामधलं. आणि याच्यामधनं पुढे आपण म्हणतो की डेटा अनालिसिसची संधी आहेत, म्हणजे रोजगाराबरोबर स्वयंरोजगाराच्या देखील संधी याच्यामध्ये दडलेल्या आहेत. AI म्हणजे काही आपलं हे नाही की आपलं जॉब जाणारं क्षेत्र आहे, तर याच्यामधनं तुम्ही फार छान पद्धतीने की याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे नोकरीच्या संधी दडलेल्या आहेत हे पण तुम्ही सांगितलेलं आहे. अगदी किसान ड्रोन ऑपरेटरच्या आपण जे काही वेगवेगळ्या बॅचेस घेतो, ड्रोन आलेले आहेत, कारण हे AIचं एक छोटंसं आपण म्हणतो की एक बाळ आहे किंवा चाइल्ड आहे आणि हे ड्रोन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लाखो हेक्टर शेतीचं एकाच वेळेस फवारणी करण्याचं काम करत आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पिकांवरती कोणत्या पद्धतीच्या रोग आले त्याच्या आपण फोटोग्राफी करून आपल्याला ते देत आहे आणि त्याच्यातनं आपण पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये 15 दिवसात 1 महिन्यात कोणतं कीड येऊ शकते आणि त्याच्यात आपण सजग होऊन शेतकऱ्यांपर्यंत आता मेसेज पण जायला लागलाय. तुमच्या शेतामध्ये पाणी किती, आपण पाणी अविरतपणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आमच्याकडचा भाग जर पाहिला तर पाणी चालू केल्यानंतर ते ओव्हरफ्लो होऊन दुसऱ्याच्या शेतात जातं, परंतु पाण्याची मोटर बंद केली जात नाही. परंतु त्यानंतर आपल्याला यायचे जो सेन्सेशन पॉईंट बसवलेले आहेत किंवा बसवले चालले ते आपण युट्यूबवर पाहतो किंवा वेगवेगळ्या साईटवर पाहतो. AI आधारित ऊस हे जे आपल्या मध्ये आपल्या कृषी विज्ञान विद्यापीठ बारामती यांचं जे एक व्हायरल झालं होतं की याच्यामध्ये ते उत्पन्न, याच्यावरती उत्पन्न कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न कसं वाढलं जाईल, कारण धारण क्षेत्र तर कमी झालंय, परंतु याच्यामध्ये देखील आपण धारण क्षेत्र न वाढवता, पिकाखालचं क्षेत्र न वाढवता आहे त्या क्षेत्रामध्ये आपलं उत्पादन कसं वाढवलं जाईल, त्याच्यासाठी याचा कसा वापर होतो हे देखील त्यांनी जगापुढे आणलं किंवा उदाहरण आहेत. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर भारत विस्तार जे पोर्टल आहे त्याचा देखील महाएग्री आपला AI धोरण आहे, ती 500 कोटीची म्हणजे जवळजवळ पॉलिसी शासनाने आणलेली आहे, त्याचाही वापर आपण करणं आवश्यक आहे. आणि आपल्यासारखे हे महाराष्ट्रातले 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्याच्यावरती आपण कृषी विद्यापीठामध्ये जेव्हा भेट देतो तेव्हा त्या विद्यापीठाच्या
3 मला असं वाटतं लीप आहेत, पानं आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने एज्युकेशन आहे आणि रिसर्च आहे आणि एक्सटेन्शन आहे. अशा पद्धतीचं ते रिसर्च करतात, एज्युकेशन देतात त्यावर, आणि ते जे काही झालेलं आहे रिसर्च किंवा त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यातनं जे आउटपुट आलेलं असतं ते कृषी म्हणजे आपण म्हणतो शेताच्या बांधावर पर्यंत ते पोच करतात, म्हणजे एक्सटेन्शन सर्व्हिस करतात. आणि त्याच्यामध्ये पुढे आपण म्हणतो की एआयच्या जे मदतीने किंवा एआयचे वेगवेगळे आपले जे कोर्सेस चालतात, शेतकऱ्यांना पुढे म्हणजे एक आपण म्हणतो की शेतकऱ्यांना फोकस करून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण एआय म्हणजे शेती क्षेत्रामध्ये एक वरदान आहे. आणि आपण आपल्यामध्ये कुठेही इन फ्युचरमध्ये आपण उत्तम नोकरी म्हणण्याऐवजी उत्तम शेती म्हणण्याकडे आपल्या ह्या पिढीने जायला पाहिजे. आणि नोकऱ्या नाहीत आणि फक्त शेती आहे आणि ती कमी पावसावर आहे किंवा हवामानावर आहे, तर ती तर सगळ्यांचीच आहे किंवा त्या याच्यामध्ये अजून करून चालणं आवश्यक आहे. परंतु त्याच्यामध्ये आपण एआयची मदत करून किती सजग राहून आपलं उत्पादन वाढवू शकतो. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे आपण हे पाहिले की त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्या स्वयंरोजगाराच्या संधी शोधू शकतो. आणि याच्यातनं कुठेतरी मला असं वाटतं की प्लांट पॅथॉलॉजी असेल, फूड चेन असेल, एआयचं जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, त्याचप्रमाणे मशीन लर्निंग असेल, डाटा अनालिसिस असेल, तर या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वयंरोजगाराच्या आणि रोजगाराच्या संधी आहे. अगदी काउन्सिलिंगची देखील संधी तिथे उपलब्ध आहे. तर या सर्वाचा जर विचार केला सर, आपण आपलं प्रेझेंटेशन जे पाहिलं तर इतकं अभ्यासू प्रेझेंटेशन होतं. आणि तुम्ही ते प्रेझेंटेशन सुद्धा मी डिमांड केल्याप्रमाणे मराठीत बनवलं किंवा मराठीत कन्वर्ट करून आम्हाला ते सादर केलं. त्यामुळे मला असं वाटलं की ग्रामीण भागातला युवक किंवा अजूनही हे आपल्या युट्यूबवरती आज ज्यांनी उपस्थित राहू शकले नाही ते कधी त्यांच्या निवांत वेळी हे रेकॉर्ड असल्यामुळे ते पाहू शकतात. आज चांद्यापासून मांड्यापर्यंत आपलं हे लेक्चर जाऊ शकतं किंवा रेकॉर्ड असल्यामुळे त्याचा लाभ होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांना देखील याची जाणीव झाली पाहिजे किंवा माहिती झाली पाहिजे. अगदी खेड्यात जिथे एसटी आपण पोच होते परंतु बाकीच्या सुविधा नाही, अशा ठिकाणी देखील एआय आलेला आहे. आणि एका पानावरून तुम्ही किडी चा एक अनालिसिस करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला मेसेज येऊ शकतो तुम्ही कोणते पेस्टिसाइड वापरावेत. म्हणजे आपण म्हणतो शासन आपल्या दारी, तसं एआय तुमच्या दारी गेलेला आहे. आणि याचा उपयोग खरं सर्व पिढीने करावा. आणि निश्चितच मला असं वाटतं की म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगारातलं हे प्रमाण याच्यामध्ये वाढणार आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी होणार आहे. सर, पुनश्च एकदा धन्यवाद, कुलगुरू साहेबांचे देखील धन्यवाद. आणि मला असं वाटतं की माझ्या सर्व यासाठी जे हे केलं आपल्या ऑनलाईन सेशनसाठी ज्यांनी याच्यासाठी कष्ट घेतले किंवा प्रयत्न केले त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि सर पुन्हा मॅडम एक सेकंद. बोला ना, बोला. मी आज इथं नेचर ब्लिस कंपनी आहे वाशिम जिल्ह्यात, तिथं आलेलो आहे. आपल्या 31/3 जे पत्र होतं की प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेत उद्योजकांना सहभागी करायचं, तर राहुल देशमुख सर आहेत कंपनीचे सीईओ, त्यांनी हे ऐकलं आहे आणि त्यांना 1-2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्की नक्की. फितोळे मॅडम नमस्कार. सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली मी ऐकत होतो, आता साहेब इथं आले, तर खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही समारोपीय भाषण केलं. आणि त्यामध्ये म्हणजे त्याला समराइज वे म्हणतात की सिम्प्लिफाईड, ज्याचं काही सुटलं असेल डिटेलमध्ये ऐकताना ते पण त्यांना तो बोध झाला आणि त्या भावना पोचल्या. हे खूप महत्वाचं आहे. आणि एआयचं महत्व तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता दिस इज लाईक द नेक्स्ट जनरेशन फार्मिंग आपण म्हणू त्याला. मी सुद्धा इथे मनव्याला 50 एकर मध्ये इंटिग्रेटेड फार्म बिझनेस मॉडेल तयार केलेला आहे. तसा मी पण एआय ML या बॅकग्राऊंडचा आहे. मी एका अमेरिकन कंपनीमध्ये डायरेक्टर आहे कंप्लायन्सचा आणि रिस्क मॅनेजमेंटचा, सायबर सिक्युरिटीचा ग्लोबल हेड आहे. तर याला मी रिलेट करू शकतो की जेव्हा आमचं आयटीचं सेक्टर आणि इथं आल्यानंतर बघितलं तर शेतीचं सेक्टर, तर हे दोन्ही डॉट्स मी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये जे आज मी ऐकलं इथे सरांनी सुद्धा जे सुंदर पद्धतीने डिटेल सांगितलं डॉक्टर गजेंद्र सरांनी, आणि तुम्ही त्याचं छान पद्धतीनं समराईज वेनी लोकांना सांगितलं, खूप छान वाटलं. आणि सरांचे धन्यवाद, मला ही संधी दिली ऐकण्याची. धन्यवाद. थँक्यू. सर, ठाकरे सरांनी देखील आपले जे मित्र आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांना देखील बोलण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. आणि सर, खरंच असं वाटतं की आपले अधिकारी तर हे करतातच आहे, आम्ही तर करतोच किंवा करावं लागतं म्हणून काही करणारे देखील आहेत त्याच्यामध्ये, परंतु उद्योजकांनी देखील आपल्याला 1-2 शब्द दिले, हेच आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारे आहेत. आणि खरंच मला असं वाटतं की हे व्यासपीठ माझ्या विभागाने मला उपलब्ध करून दिलं किंवा वेगवेगळ्या आपल्यासारखे ठाकरे साहेबांसारखे असतील, आज जगताप सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला
लेक्चर कोणता आहे आणि त्याच्यासाठी देणारा वक्ता कोण उपलब्ध होतोय याच्यावर सर फार मोठा यश अवलंबून असतं किंवा त्याची क्वालिटी ठरते. तर आपल्यामुळे मला असं वाटतं की खरंच आमच्या ह्या ऑनलाईन सेशनची क्वालिटी उच्च स्तरावर गेलेली आहे आणि पुन्हा एकदा मी आभार मानते. अजून देखील उपायुक्त जाधव सर आहेत मुंबईचे, त्यांनी देखील बोलण्याची मला म्हणजे बोलणार आहे असे सांगितले होते. ते जर असतील, एका लग्नानिमित्त बाहेर होते, ते जर असतील तर सर बोलू शकतात. मॅडम बहुतेक सचिन जाधव सर जॉईन नाही आहे. बर 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 आदरणीय आणि अनुपमा पवार मॅडमचं देखील पुण्याच्या ज्या मॅडम आहेत त्यांची देखील एक मीटिंग चालू आहे विभागीय लेवलची. तर अजून कोणाला व्यक्त व्हायचं असेल, कारण खरंच खूप छान विषय होता आणि आपण सगळेच खरं शेतकऱ्यांची लेकरं आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ते मनाला पुन्हा एकदा आपण म्हणतो की टच झालेला आहे. कोणाला संधी अटकळ सर विचारा आणि नसेल तर पुन्हा मनपूर्वक एक माझ्याकडनं बोल. माननीय सहाय्यक आयुक्त जिल्ह्यांचे कोणाला बोलायचं असेल, आपलं मत व्यक्त करायचं असेल तर आपण करू शकता. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला. सर मी सोलापूर जिल्ह्यातून आहे. महाराष्ट्र विकास महामंडळ शिवाजीनगर पुणे यांच्या अंतर्गत आमची एक कृषी उत्पन्न शेतकरी संघटना आहे. म्हणजे आपण FPO तयार केलेली आहे. बरं. ज्याप्रमाणे ठाकरे मॅडमने आणि त्या सरांनी सांगितलं असं मॉडेल तयार करून प्रशिक्षण वगैरे देणं. हो. तर आता आमच्यासारखे FPO चालवणारे जे कार्यकारी अधिकारी असतील, म्हणजे आमचं जे क्वालिफिकेशन आहे ते आम्हाला MBA क्वालिफिकेशन बघून आम्हाला CO म्हणून आमची नियुक्ती केलेली आहे. तर आम्ही जे आमच्याकडे आता 750 शेतकऱ्यांचे शेअर्स असतात, आम्ही त्यांना इनपुट प्रोव्हाइड करतो, त्यांचे माल वगैरे आम्ही घेतो, ट्रेडिंग करतो. तर तुमच्या ज्या AIचं जे जनरेशन आहे आता चालूचं, AIचा जो आपण वापर करतो, जसं की शासकीय विभागात कर्मयोगी भारत म्हणून असे एक फॅक्ट आलेला आहे, जे एक हे आलेलं आहे, प्रकल्प आलेला आहे की त्यांना एक मॉडेल देऊन त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेतात. असं आमच्यासाठी काही AIचं प्रकल्प वगैरे आम्हाला जागेवर बसून किंवा तुम्ही आम्हाला बोलवा, तुमचं कुठे ट्रेनिंग सेंटर असेल या ठिकाणी FPOचे 5 संचालक वगैरे 5 सभासद घेऊन त्याचे काय चार्जेस असतील किंवा विदाउट चार्जेस, असं आम्हाला त्यातून आम्हाला AIचं एक मार्गदर्शन प्रकल्प आम्हाला सुचवता येईल का, आणि त्याचं एक सर्टिफिकेट मिळेल जेणेकरून आम्हाला पुढं भविष्यात त्याचा एखाद्या योजनेमध्ये किंवा ड्रोन घेणे किंवा अजून काही AIचे उपकरणे येतील, त्याला ते सर्टिफिकेट दाखवून आम्हाला लाभ घेता येईल, असं काही करता येईल का? हो, खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. आताच मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र जी AI धोरण पॉलिसी आहे त्या अंतर्गत AIAC सेंटर मुंबईला आहे आणि त्या AIAC सेंटर च्या अंतर्गत आमच्याकडे AI क्यूबसी सेंटर आहे. तर त्या सेंटर मार्फत आता मागे पण एक कॉल येऊन गेला. त्या कॉलमध्ये जे काही तुमची FPO आहे, तर तुम्ही FPO मार्फत सुद्धा अप्लाय करू शकता आणि त्यामध्ये ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही काही एखादं प्रॉडक्ट डेव्हलप केलं असेल तुमच्या लेवलवर, तर त्याला सुद्धा आपण सँडबॉक्स एन्व्हायरमेंट देऊन त्यासाठी तुम्हाला फायनान्शियल हेल्प पण केली जाते. त्यामध्ये तुम्ही जर 1 वर्षाचा प्रोजेक्ट दिला असेल तर 2 कोटीपर्यंत तुम्हाला फायनान्शियल हेल्प होते आणि 6 महिन्याचा जर प्रोजेक्ट दिला तर 40 लाखापर्यंत तुम्हाला फायनान्शियल हेल्प त्यामध्ये दिल्या जाते. तर अशा प्रकारच्या योजना आपण सुरू केलेल्या आहे आणि त्या ज्या काही ट्रेनिंग तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आमच्याकडे ड्रोन पायलटचं कोर्स पण उपलब्ध आहे. तो RPTOचा लायसन्सिंग प्रोग्राम आहे, तो सुद्धा आम्ही आमच्या इथं देतोय ज्यांना त्याची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे आपण कोलॅबरेशन करू शकतो आणि वेगवेगळे जे मॉड्यूल्स आम्ही तयार करतोय त्यामध्ये पण IIT मुंबई सोबत तुम्ही आता आमचे विद्यार्थी जे आहेत ते आम्ही 6 महिन्यासाठी IIT मुंबईला सुद्धा पाठवले होते, ज्यामध्ये AI आणि ML अल्गोरिदम तयार कसे करायचे आणि पायथॉन लँग्वेज वगैरे हे शिकून स्किल्स डेव्हलपमेंट त्या प्रकारचे मॉड्यूल्स पण आपण त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. तर ह्या सगळ्यांचा तुम्हाला उपयोग घेता येईल. ठीक आहे सर, धन्यवाद. फक्त मला एवढं विचारायचं होतं की आता तुम्ही पहिल्यांदा ते 2 आम्हाला हे सांगितले आता प्रकल्प, एक 2 कोटीचा आणि एक 40 लाखापर्यंतचा.
हा, त्याची एक वेबसाईट वगैरे आणि त्याची माहिती कुठं आम्हाला अवेलेबल होईल एवढं फक्त सांगता का? तो कॉल आता संपलेला आहे, त्याची डेडलाईन निघून गेलेली आहे. परत जेव्हा महाराष्ट्र शासनाची जेव्हा हा कॉल येईल तेव्हा तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर AIAC म्हणून लिंक आहे, त्यावर तो उपलब्ध होईल. किंवा तुम्ही माझा नंबर घ्या, तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवा. मी जेव्हा कॉल येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. 8999 48 9345. 93. ठीक आहे सर. माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा व्हॉट्सअपवर. ठीक आहे सर, चालतंय. थँक्यू सर. त्याच्या इव्हॅल्युएशनच्या टीम मध्ये मी आहे. ठीक आहे. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. महादेव त्यांनी हँड रेज केलाय, काही विचारायचं आहे का? महादेव काळे सर, मला नंबर मिळेल का सरांचा? 8999 8999 48 48 93 93 45. 45. हा ठीक आहे सर, मी भविष्यामध्ये सरांना कनेक्ट करेन. हा, व्हॉट्सअपवर कनेक्ट व्हा. ठीक आहे. महादेव काळे. झालं सर, माझं तेवढंच होतं. झालं. ओके. स्किल डेव्हलपमेंट छत्रपती संभाजीनगर, आपण हँड रेज केलाय, काही बोलणार आहे? नमस्कार सर, मी सुरेश बोहरे, कौशल्य विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर. सर, हो, आपण जे आज मार्गदर्शन केलं ते खूपच कौतुकास्पद होतं. आपलं मार्गदर्शन म्हणजे आम्ही नोकरी करून शेतीचं पण आम्ही बघत असतो, त्यामुळे आमच्या जीवनात आणि आमच्या कुटुंबासाठी आजची माहिती आम्हाला खरंच खूप उपयोगदायक राहिली आणि याचा आम्ही निश्चितच आमच्या शासकीय कामावर व शेतीच्या कामात त्याचा उपयोग करू अशी मी तुम्हाला आशा देतो. तसेच ह्या